ते मराठीचं शब्दसिद्धी चॅप्टर वाचून घ्या. मागच्या वर्षी 8 प्रश्न होते त्याच्यावर आणि त्या शब्दसिद्धीमधले 2-3 तर चुकून येतात मुलं. मग ते टॉपिक 3 वेळेस वाचा ना तुम्ही. हे 250 पेज वाचा. नोट्स काढून पास झालाय. एक टॉपर फक्त अंडरलाईन करून पास झालाय. एक टॉपर बिना खाडाखोड करता पुस्तकावर पास झालेला आहे. प्रत्येकाचा मेंदू वेगळा आहे. प्रत्येकाच्या मेंदूला वेगळ्या सूट करता गोष्टी. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या मला असं म्हणायचं की प्रत्येकाला वेगवेगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. असं नाही की तुम्ही कोणाला ब्लाइंडली फॉलो करा. मुलगी झाली 11 जानेवारीला. मग मी तेव्हा मुलांना शब्द दिला होता की त्या खुशीमध्ये मी एक कोर्स तरी फ्रीमध्ये शिकवेल तुम्हाला असं. मग मला मुलगी झाली त्यामुळे मी युट्यूबवर पूर्ण मराठीचा कोर्स फ्रीमध्ये शिकवला. मागच्या 7 वर्षामध्ये आयोगाने कसे विचारले, कोणत्या टॉपिकला फोकस केलं इंग्लिशला, ते मी इथे आहे. तुम्हाला स्वतःला शाबासकी पण देता आली पाहिजे, तुम्हाला स्वतःला सांत्वना पण देता आली पाहिजे, तुम्हाला स्वतःला रागवता पण आला पाहिजे. आता आपण अशा वयामध्ये वास्तविकता कमी त्रास देते, कल्पना जास्त त्रास देते. त्यामुळे जास्त कल्पनेने जगायचं नाही, रियालिटी जगायचं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा एकदम स्वागत आहे. बघा, आज आपण संयुक्त गट ब मुख्य परीक्षेबद्दल थोडंसं नियोजन सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे. जसं 2 फेब्रुवारीला पेपर झाला आपला, त्यानंतर युट्यूबवरच्या आन्सर किंवा मुलांचे जे मार्क्स येत आहे, जवळपास काही मुलांच्या त्यांनी मला मेसेज केला की सर 60च्या वरती स्कोअर आहे, आम्ही मेन्स देऊ का? म्हणजे ते संभ्रमात आहे. तर ते पण थोडंसं चर्चा करू की खरंच इतका मेरिट लागू शकतं का? मला नाही वाटत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी सिंपल. दरवर्षी युट्यूबच्या आन्सर केल्यानंतर मुलांचे मार्क्स दिसतात आणि त्याचं कारण काय आहे? त्याचं एक लॉजिकल कारण असं आहे की 7 विषय आपल्याला प्रिलिम्सला आणि प्रत्येक विषयामधले 1 ते 2 प्रश्न तरी संभ्रमात असतात, ज्यांचं उत्तर फक्त आयोग सांगू शकतो. कोणताच शिक्षक असं गॅरंटी घेत नाही की मी जे उत्तर सांगितले ते सर्व बरोबर असतील. 1 ते 2 प्रश्न असे राहतातच की जे आयोगाच्या हातात असतात त्यांची उत्तरं. जर तुम्ही असे 2 प्रश्न जरी घेतले तरी 14 प्रश्न होऊन जातात. 14 प्रश्नांचे मार्क्स म्हणजे भरपूर उलथापालथ होऊन जाते. याचा अर्थ असा नाही आहे की युट्यूबच्या आन्सर कीमध्ये जे मार्क्स आहे ते कमीच होतील. कदाचित वाढून पण जातील. बरोबर आहे का तुमचे? मग त्यामुळे आताच बोलण्यात काही मजा नाही आहे. आयोगाची आन्सर की आज किंवा उद्यामध्ये येईलच. त्यानंतर आपण मेरिटचं डिस्कशन केलं चांगलं राहील. पण एवढं आहे की तुम्हाला हे सांगतो मी की युट्यूबच्या मार्क्समध्ये आणि आयोगाच्या मार्क्समध्ये फरक राहतातच. त्याबद्दल काही डाऊट नाही. आपला आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024-25 त्याची स्ट्रॅटेजी. बघा, तुमच्यातले काही लोक मला ओळखत असतील, काही ओळखत नसतील. माझं नाव अनिकेत पाटील आहे आणि मी 2 पुस्तकं बनलेले, एक इंग्रजीचे, एक व्याकरणचं आणि एक शब्दसंग्रहाचं. आणि मी 2016 पासून अभ्यास करत होतो. 2018ला मला 2 पोस्ट मिळाल्या क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटची. 19ला पण 2 पोस्ट मिळाल्या एएसओ आणि एसटीआयची. एसटीआयला मी महाराष्ट्रात प्रथम पण होतो आणि मी 3-4 मेन्स पण फेल झालेलो होतो. मग तो सर्व अनुभव मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ छोटासाच राहील पण कामाचा राहील. त्यामध्ये कोणत्या विषयाला कसं लक्ष द्यायचं हे सांगेल. मेजर फोकस इंग्लिशवर ठेवेल मी, कारण मला मराठीसाठी एक वेगळा व्हिडिओ तयार करायचा आहे आणि जीएससाठी मी टाईम भेटला तर तयार करेल असं. आणि तुम्हाला जीएसचा अभ्यास माहिती पण आहे, कारण तुम्ही प्रिलिम्सला तोच अभ्यास केला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी ज्या चुका केल्या आहेत त्या तुम्ही करायला नको यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतोय. कारण मी स्वतःच मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीच्या परीक्षा मी फेल होतो आणि अशा चुका मी केल्या होत्या ज्या सर्वसामान्य सर्वच मुलं करतात महाराष्ट्रातले. मग मला असं वाटतं की ज्या मी चुका केल्या, जर तुम्ही त्या केल्या नाही, तुमचा काळ वाचून जाईल. म्हणजे जर तुम्हाला 1 वर्ष जातंय फेल होण्यामध्ये, तर ते न होता तुम्ही याच वर्षी पोस्ट मिळवून घेणार. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कामाचा राहील. जे पहिल्यांदा मेन्स देत आहे त्यांना पण तो फायदा होईल आणि ज्यांनी आधी मेन्स दिलाय त्यांना पण ह्याच मेन्सला पोस्ट मिळवायची, मग त्यांना पण थोडाफार फायदा होईल अशी माझी अपेक्षा आहे. त्यानुसारच बोलेल मी, कमीत कमी बोलेल आणि जेवढं मला सांगता येईल महत्त्वाचं तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आपण हा व्हिडिओ चालू करू. 2 मिनिटात आपण पेपरमध्ये काय होतं 4 फेब्रुवारीचा 2 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये काय होतं त्याच्यावर थोडंसं बोलू. तारीख चुकली तिथं. 2 फेब्रुवारीला पेपर झाला होता. टायपिंग मिस्टेक आहे ती. अशा मिस्टेक झाल्या पेपरमध्ये तुमच्या, मला माहिती आहे. कोणाच्या येऊन होता त्या. तर 2 फेब्रुवारीचा पेपर होता. त्यात जर मी पेपरचं अनालिसिस बघितलं, क्वालिटी एकदम इझी होता. म्हणजे 15 पैकी 15 मार्क्स मिळाले आणि तो इकॉनॉमिक्समध्ये एक कलमचा प्रश्न होता. तो पण क्वालिटीचा होता. म्हणजे 16 पैकी 16 मार्क्स सुद्धा आहे मुलांना. 15 पण आहेत, 14 पण आहेत, 13 पण आहेत. 13च्या खाली फार कमी मुलं आहेत आणि यायला पण नको तुम्ही, कारण पेपरच एकदम सोपा होता. तर क्वालिटी एकदमच इझी होतं. जिओग्राफी आणि हिस्ट्री नेहमीप्रमाणेच होतं, म्हणजे इझी टू मॉडरेट. जिओग्राफी तर इझी होतं. हिस्ट्री इझी टू मॉडरेट होतं, कारण हिस्ट्रीचा अभ्यास प्रत्येकाचा वेगवेगळ्या लेवलचा असतो. मग जिओग्राफी हिस्ट्री असा विषय होता ज्यात तुम्ही 7 ते 8 मार्क्स घेऊ शकले असते. म्हणजे 6 ते 8 मध्ये मार्क्स आलेत मुलांना. त्यानंतर सायन्स सामान्य वर्षापेक्षा इझी होतं. पण असं असतं ना सायन्सचं, ते आपल्याला घरी इझी वाटतं, पेपरमध्ये टफ असतं. त्यामुळे मी त्याला इझी ते मॉडरेट समजेल, कारण तो जरी प्रश्न सोपे वाटत असले घरी, तर तिथे आपण चुकून जातो. कधी-कधी आपण ब्रास आणि ब्रॉन्झ यामध्ये कन्फ्यूज होऊन जातो. आणि 2-4 प्रश्न होतेच आउट ऑफ. जसा तो एक याचा प्रश्न होता बघा. त्यात त्यांनी विचारलं होतं की हा काय म्हणतात कॅटलिस्ट आहे का तो एक रंग, काहीतरी असा प्रश्न होता. मी पेपर दिला नाही, पण तुम्हाला तो शब्द आठवत नाही की तो कॅटलिस्ट होता का ॲलॉय होता, असे ऑप्शन होते. मग असे प्रश्न असतातच जे 2-4 प्रश्न होतेच आउट ऑफ 2-3 प्रश्न. त्यामुळे मी त्याला इझी टू मॉडरेटमध्ये म्हणजे मध्यम वर्गापर्यंत ठेवेल. मॅथ रिझनिंग होतं मध्यम ते हार्डपर्यंत.
मी हार्ड का म्हणतोय, कारण बरेच प्रश्न सोपे असताना सुद्धा टाइम पुरत नाही. त्यामुळे जसं मॅथ रिझनिंग परंपरागत असतं तसंच होतं, मीडियम टू हार्ड. आणि करंट अफेअर मात्र मला जे बघितलं मला ते सर्वात जास्त अवघड वाटलं. कारण म्हणजे मला प्रश्नच असे वाटले, की पुस्तकाच्या बाहेरचे आहेत. काही मुलांनी परिक्रमा, सिम्प्लिफाईड असे जे स्टँडर्ड पुस्तकं दरवर्षी वापरता मुलं, ते सर्व पाठ करून गेले होते मुलं. त्यातले प्रश्न दिसले नाही. पण एक निराश होऊ नका. तुम्ही जो अभ्यास केलाय, तो तुम्हाला ग्रुप सीच्या प्रिलिम्सला कामात येणारच आहे. त्यामुळे असं समजू नका, की ह्यावेळेस आयोगाने करंट आउट ऑफ विचारलं, म्हणजे ते 4 मेला विचारलेच. तुम्ही जो अभ्यास केलाय ना, तो तुम्हाला 4 मेला कामात येईलच. पण एवढं खरं आहे, की ह्या परीक्षेला तो काही जास्त फायदा झाला नाही. त्यामुळे मी करंट अफेअरला एक्स्ट्रीमली हार्डमध्ये ठेवले. मला अत्यंत अवघड वाटला तो पेपर, म्हणजे तो विषय. तर पेपर जनरली जसा असतो तसा होता. फक्त एवढं आहे, की पॉलिटी एकदमच आउट ऑफ होतं इझी. पॉलिटी जवळपास एकदमच इझी टाकून दिल्यामुळे मेरिट थोडं वाढू शकतं, असा माझा अंदाज आहे. बघू आपण अँसर केल्यावर आताच काही बोलण्यात मजा नाही. पण पेपरचं माझं विश्लेषण असं होतं. आता आपण थोडंसं पुढच्या नियोजनाबद्दल बोलू. आता आपल्याकडे 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत. पहिले विद्यार्थी असे आहेत, की जे पूर्व परीक्षा नापास कॅटेगरीमध्ये येतील. म्हणजे ज्यांचा स्कोर 40च्या खाली समजा. त्यांना तर कोणत्याच प्रकारची आशा नाही आहे, की ते प्रिलिम्स पास होतील असं. मग त्यांनी डायरेक्ट काय करावं? त्यांनी ग्रुप सीवर फोकस करावा. आणि ग्रुप सीवर फोकस करताना पण तुम्ही मराठी इंग्लिशचा अभ्यास करू शकता आणि मला वाटतं, की तुम्ही थोडाफार तरी केला पाहिजे. आणि मी त्याचं तुम्हाला सिंपल कारण सांगतो. जेव्हा तुम्ही ग्रुप सीच्या मेन्सला बसणार, तुमची कॉम्पिटिशन कोणाशी राहील? तुमची कॉम्पिटिशन यांच्याशीच राहील, जी ग्रुप बीची मेन्स देऊन आलेले आहेत किंवा मेन्स देणार आहेत जुलैमध्ये किंवा जूनमध्ये. मग त्याच्यामुळे तुमची कॉम्पिटिशन अशा मुलांशी आहे, की जे मेन्सचा अभ्यास करून आले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंफार तरी तयार राहावंच लागेल. असं नाही राहत, की प्रिलिम्सला तुम्हाला 2 परीक्षा लागल्या, प्रिलिम्स पास व्हायला किंवा 3 परीक्षा लागल्या आणि मेन्स तुम्ही पहिल्याच अटेम्प्टला पास होणार. तसं राहत नाही, कारण मेन्स आधी देऊन आलेली मुलं राहतील कॉम्पिटिशनला. मग माझी अपेक्षा अशी आहे, की तुम्ही जरी प्रिलिम्सचा स्कोर तुमचा कमी आहे, तरी तुम्ही मराठी इंग्लिश थोडंफार तरी करून ठेवलं पाहिजे. नाहीतर असं होऊन जाईल, की तुम्ही प्रिलिम पास होणार 4 मेला आणि मेन्स फेल होऊन जाणार. तर तुम्ही मराठी इंग्लिशला थोडंसं टार्गेट केलं पाहिजे, असं मला अपेक्षा आहे. जे पूर्वपरीक्षा पास आहे, त्यांनी तर मराठी इंग्लिशला जास्त फोकस केला पाहिजे. आणि जीएस तुमचा अभ्यास चांगला आहे म्हणून तुम्ही प्रिलिम पास झाले. मग जीएसला तुम्ही थोडा कमी टाईम दिला पाहिजे, पण त्याला पण फोकस केलं पाहिजे. ते पण 100 मार्क्स महत्त्वाचे आहेत. आणि जे काठावर असलेले आहेत, यांना पण मी सेमच नियोजन सांगेल. जे काठावर असलेले आहेत त्यांनी काय करा, त्यांनी जर त्यांना वाटतं, की कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला सांगतो मी. जो पण व्यक्ती काठावर असतो ना, त्याचं मन त्याला सांगून देतं एका वेळेनंतर, बाहेरचा काहीही सांगू द्या, की तू पास होणं जाशील किंवा तू होणारच नाही. बाहेरचा काही सांगून द्या. एकदा आपलं मन आपल्याला स्वतःला सांगून देतं एकट्यामध्ये, की होणार आहे का नाही होणार आहे. जे तुमचं मन पहिल्यांदा तुम्हाला सांगेल, तेच फॉलो करा. जर तुमच्या मनाने सांगितलं, की बसून जाऊ, तर थोडं मराठी इंग्लिशला जास्त करा. आणि जर तुमचं मन म्हणतं, की नाही बसणार, तर मग तुम्ही प्रिलिम्सला जास्त फोकस करा. पण लँग्वेज थोडं चालू द्या. जीएस जास्त करा मग अशा वेळेस. बरोबर? अशा 3 कॅटेगरीची मुलं तिघांनी अभ्यास सारखाच करायचा आहे, असं माझी अपेक्षा आहे. फक्त टायमिंगमध्ये फरक आहे. विषय सारखेच वाचायचे, फक्त टायमिंग कोणाला जास्त द्यायचा, कोणाला कमी द्यायचा, एवढाच फरक पडणार आहे. मेन्सची एक्झाम आहे ना, आता सध्याची तारीख 1 जून आहे. पण जसा माझा अंदाज आहे किंवा जसं थोडंफार माहीत पडलंय मला, की ती 29 जूनला शिफ्ट होईल. त्याचं कारण असं आहे, बघा पहिले कसं होतं, 5 जानेवारीला कंबाईनची परीक्षा होती ग्रुप बीची आणि 2 फेब्रुवारीला कशाची होती, ग्रुप सीची परीक्षा होती. त्यांनी नंतर काय केलं, ती वय वाढीच्यामुळे 1 महिना पुढे चालली गेली परीक्षा. मग ही 1 महिना पुढे चालली गेली. हिची मेन्सची तारीख 1 जून होती आणि ह्या परीक्षेची मेन्सची तारीख 29 जून होती. तर मग अपेक्षा आहे, की मेन्स सुद्धा 1 महिना पुढे जाईल. त्याच्यामुळे 29 जूनचा एक अंदाज आहे, की तेव्हा परीक्षा होऊ शकते. आपण 1 जूनच्या हिशोबानेच अभ्यास चालू राहू द्या. परीक्षा पुढे जाण्याचे चान्सेस आहेत पण हां. आता आपण थोडंसं अभ्यासावर बोलू. पेपरची मी मेन्सची तारीख 29 जून धरली, पण तुम्ही 1 जून धरून चला. 29 जून होईल असा अंदाज आहे. 2 पेपर आहे मुख्य परीक्षेला, पेपर 1 आणि पेपर 2. बघा 50 मराठीचे प्रश्न आहे, 50 इंग्लिशचे प्रश्न आहे. मार्क्स दुप्पट येते, म्हणजे 200 मार्क्सचा पेपर येतो, पण 50-50 प्रश्नांवर थोडंसं आपण बोलू. जीएसमध्ये आता 7 विषय नाही आहेत, 10 विषय आहेत. ते कसे विषय आहेत तुम्हाला मी पुढे सांगेलच. 10 विषय जीएसचे, हा पण 100 मार्क्सचा पेपर आहे. मग आता तुम्हाला एक सिंपल, कोणी काहीही सांगितलं, तुम्हाला तर सिंपल समजतं, की कोणाला जास्त फोकस करायचा आहे. इथे 8 ते 10 विषय आहेत. 10 विषय समजा छोटे-मोठे करत, 10 विषय आहेत 100 मार्कला. 100 क्वेश्चन आहेत, 200 मार्क्स. 100 मार्क्सला किंवा 100 क्वेश्चनला 10 विषय आहेत आणि इथे बघा 2च विषय आहेत 100 क्वेश्चनला. कुठे स्कोर जास्त येऊ शकतो किंवा कुठे आपण जास्त अभ्यास केला पाहिजे, इथे जास्त अभ्यास केला पाहिजे. आणि मी तुम्हाला एवढं लिहून देतो, जर तुम्हाला पहिल्या पेपरला 80 मार्क्स आले, तुम्हाला पोस्ट 100% भेटणार आहे. त्याचं कारण असं आहे, जीएसला तुम्ही ॲव्हरेज मार्क्स प्रत्येकच मुलगा घेणार आहे, कारण तुम्ही प्रिलिम्स पास होऊन आलेले आहेत. म्हणजे तुमचा अभ्यास जवळपास एका लेव्हलचा आहे. हां, एखाद्याचा एकदमच एक्सलंट असेल, तो पुढे जाऊ शकतो. पण त्यांना काही एक्सलंट मुलं थोडी घ्यायचे, त्यांना सर्व ॲव्हरेजच मुलं घ्यायचे आहेत ना. सर्वच जागा भरती करायच्या आणि त्यांना, का त्यांना पहिला एकच मुलगा घ्यायचा आहे? नाही ना. त्याच्यामुळे तुमचा इथे अभ्यास जवळपास ॲव्हरेज आहे. जर तुम्ही पहिल्या पेपरला 80 क्रॉस करून गेले किंवा 80 घेऊन आले स्कोर, तुमची पोस्ट फिक्स होते. जागा किती असो, काही असो, मेरिट कसंही लागो, एवढं लक्षात राहू द्या. आणि इकडे मार्क्स मिळवणं एकदम सोपं आहे. ते कसं सोपं आहे मी तुम्हाला पुढे सांगेलच. पण तुम्हाला एवढं सिंपल समजतंय, की कुठे जास्त फोकस करायचा आहे, इथे जास्त फोकस करायचा आहे. कारण इथे 10 विषय आहेत, त्यांचे डिव्हायडेशन होऊन गेलंय 100 क्वेश्चनमध्ये.
इथे 2च विषय आहेत आणि त्यांना 100 क्वेश्चनमध्ये डिवाइड केलेलं आहे. त्यामुळे इकडे जास्त फोकस करायचा आहे, लक्षात राहू द्या. आणि ते विषय पण सोपे आहेत. थोडंसं GS2 वर बोलू आपण. GS2 साठी मी स्वतंत्र व्हिडिओ तयार करेल, जर मला वेळ भेटला तर. पण नाही पण केला तर तुम्हाला माहिती आहे GSचा अभ्यास कसा करायचा. बघू आपण पेपर 2 बद्दल. मागच्या वर्षाचा थोडंसं मी तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी ना मॅथ रिझनिंगवर 22 क्वेश्चन होते. 22 क्वेश्चन मॅथ रिझनिंगवर होते. पॉलिटीवर 15 क्वेश्चन होते, जे की सोपे होते. सायन्सवर 14 क्वेश्चन होते. करंट अफेअर्सवर 12 क्वेश्चन होते. हिस्ट्रीवर 10 क्वेश्चन होते. जिओग्राफीवर 10 क्वेश्चन होते. इकॉनॉमिक्सवर 10 क्वेश्चन होते. एक प्रश्न इकॉनॉमिक्सचा करंट अफेअरमध्ये मॅच होऊन गेलेला होता. माहितीच्या अधिकारावर 2 प्रश्न होते. लोकसेवा हक्क कायद्यावर 1 प्रश्न होता. कॉम्प्युटरवर 3 प्रश्न होते आणि सुदूर संवेदन GISवर 1 प्रश्न होता. आणि आता WhatsAppचे ग्रुप आहेत माझ्या क्लासमधले, ते मुलं मेन्सचा बोलत होते आणि त्यांची चर्चा सुरू होऊन गेली होती की आपल्याला याचं काय करायचं. आणि मी हे प्रत्येक वेळेस बघतो की मुलं आहे ना, काय म्हणता, जसा मेन्सला अभ्यास सुरू केला ते सर्वात पहिले हेच टेन्शन घेतात की कॉम्प्युटरसाठी काय वाचायचंय, सुदूर संवेदनसाठी काय वाचायचंय, किती प्रश्न आलेत, 4 प्रश्न आलेत, कोणत्या पुस्तकांमध्ये काहीच माहित नाही, 1 प्रश्न तर रिपीट झालाय. एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. हे 4 प्रश्नांसाठी सुदूर संवेदनचं तुम्ही एक पुस्तक वाचणार 50 पेजचं, कॉम्प्युटरसाठी तुम्ही एक 200 पेजचं पुस्तक वाचणार, काहीच गॅरंटी नाही. म्हणजे हे 200 पेज वाचायचे, हे 50 पेज वाचायचे आणि काहीच गॅरंटी नाही की इथून प्रश्न येतील का नाही. बरोबर. त्याच्यापेक्षा काय करा, PYQ करा आणि जो तुम्ही इथे टाइम देणार होते त्यापेक्षा काय करा, ते मराठीचं शब्दसिद्धी चॅप्टर वाचून घ्या. मागच्या वर्षी 8 प्रश्न होते त्याच्यावर आणि त्या शब्दसिद्धीमधले 2-3 तर चुकून येतात मुलं. मग ते टॉपिक 3 वेळेस वाचा ना तुम्ही. हे 250 पेज वाचण्यापेक्षा तिथून 8 मार्क्स आले मागच्या वेळेस. मग मी तुम्हाला ते सांगतोय की पहिला मुद्दा आपल्याला समजला पाहिजे की कुठे फोकस करायचा आहे, कोणत्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं आहे, कोणत्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला सांगतो मी, 4 प्रश्न अंदाजे केले तरी एखाद लागून गेला असता तुमचा. म्हणजे समजतंय की तुम्हाला मला काय सांगायचंय. याचा अर्थ मी असं नाही म्हणते की तुम्ही करू नका, पण प्रायोरिटी तुमची ती शेवटी असली पाहिजे. त्याच्यावर टेन्शन घेण्यापेक्षा या 2 गोष्टी वाचून घ्या. माहितीचा अधिकार कायदा, लोकसेवा हक्क कायदा, हे फुकटचे मार्क्स आहे डायरेक्ट. 10 दिवस द्या त्यांना वेगळे, 1-1 तास 2-2 तास, 10 दिवस पूर्ण टाइम द्या, 100% 3चे 3 मार्क्स येऊन जातात. कधी-कधी 4 पण होऊ शकतात. त्यामुळे हे फुकटचे मार्क्स आहे, हे सोडू नका. पण यांचं एवढं डोक्याला ताण घेऊ नका. सुदूर संवेदनवर राज्यसेवेला दरवर्षी आयोगाने प्रश्न विचारलेत. ते PYQ चांगले वाचून घ्या. कॉम्प्युटरचे PYQ वाचून घ्या. त्याच्यावर 1-2 आले बस झालं. बरोबर आहे का नाही. त्याच्यासाठी वेगळे 250-300 पेजचं पुस्तक वाचणं त्यात काही मजा नाही. YouTubeवरचे व्हिडिओ बघून त्यासाठी. मग पहिला पॉईंट तुम्हाला समजला, कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा आहे, लँग्वेजवर जास्ती. आता तर GSमध्ये पण कोणते बघा आता. GSमध्ये हा तर एकदमच महत्त्वाचा विषय, मॅथ रिझनिंग. आता एकदमच महत्त्वाचा विषय, याच्याशिवाय प्रिलिम्स सुद्धा पास होऊ शकत नाही आता माणूस आणि मेन्स पण अवघडच आहे. हे 22 क्वेश्चन फार महत्त्वाचे. प्रिलिम्स सारखाच मेन्सला प्रश्न असतात. फार जास्त अवघड असतात, असं काही भाग नाही. तेच टॉपिक असतात, तीच लेवल असते. फक्त स्पीड आपला मॅटर करून जातो. त्यामुळे मॅथ रिझनिंगवर जास्त फोकस करा. पॉलिटी सोपा विषय, तुम्ही प्रिलिम्सला जो केलाय तोच मेन्सला करायचा आहे. सायन्स जो प्रिलिम्सला केलाय तोच मेन्सला करायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात होऊ द्या, मेन्सचा सिलेबस व्यवस्थित बघा. कारण मेन्सला ना सिलेबसच्या बाहेर प्रश्न जात नाही. म्हणजे कसं बघा, आता प्रिलिम्सचा आता त्यांनी तो एक मलेशियाच्या घटनेचा काही प्रश्न विचारून टाकला. एक अमेरिकेच्या घटनेतलं एक वाक्य टाकून दिलं होतं. तसं मेन्सला होत नाही. मेन्सला आयोग त्या सिलेबसच्या मुद्द्यावरच प्रश्न विचारतं. ती एक चांगली गोष्ट आहे की मेन्सला आयोग त्या अभ्यासक्रमाच्या चौकटीच्या बाहेर जात नाही. त्यामुळे इथे मार्क्स जास्त मिळतात आपल्याला. म्हणून मेन्सला GS2ला स्कोर जास्त असतो मुलांचा प्रिलिमपेक्षा. त्याच्यामुळे या विषयावर फोकस करा. करंट अफेअर तुम्ही जे यावर्षी वाचला होता आता, जे तुम्हाला इथे फायदा झाला नाही, तेच तुम्हाला तिथे फायदा देणार आहे. त्यामुळे हे विषय चांगले करा, इथे जास्त मार्क्स घ्या. या 2-3 विषयांचा डोक्याला ताण घेऊन का ते 3-4 मार्क्सचा ते YouTubeवरून PYQवर असं स्मार्ट स्टडी करा त्यासाठी. आणि बाकी जास्त वेळ कुठे द्या, मग लँग्वेजवर द्या, असं मला तुम्हाला सांगायचं होतं. बाकी तुम्हाला डिस्ट्रिब्युशन समजून गेलं, कोणत्या विषयाला किती हे काय म्हणतं वेटेज आहे, त्याच्यानुसारच अभ्यास करा. असं नका करू की समजा मला माहितीचा अधिकार कायदा फार आवडतोय मला आणि मला समजतंय की दुनिया कशी चालते आणि भारत कसं चालतंय आणि भारताची प्रगती कशी होते, काही गरज नाही. 2च मार्काला येतो. त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही मॅथ रिझनिंगला द्या. मग आपल्या मनानुसार नका चालू देऊ. आयोग काय आवडतं त्याच्यानुसार चालू द्या. बस मला तुम्हाला हे सांगायचं होतं या स्लाईडवरून. आता आपण थोडंसं बाकी गोष्टींवर बोलू की आपण वेळ कसा दिला पाहिजे. आपल्याकडे दिवस किती उरले बघा. जवळपास आपल्याकडे 145 दिवस आहे. जर तुम्ही 145 दिवस कसं सांगते मी, जर तुम्ही आहे ना 29 जून तारीख धरली तर 145 दिवस आहे आणि 1 जून धरली तर मग तुम्ही ते 29 दिवस कमी करून घ्या, म्हणजे 110 दिवस काहीतरी आहेत आपल्याकडे. बरोबर. मग आपल्याला 2 विषय आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. मी कसं केलं होतं, मी 145 दिवसाचं नियोजन केलं होतं. त्यात मी पहिले 70 दिवस कसं केलं होतं बघा. 70 दिवस घ्यायचं कारण काय होतं माझं, आपल्याकडे 7 विषय होते मेन. हे ना 7 विषय होते मेन, म्हणून मी 70 दिवस घेतले होते की प्रत्येक विषयाला 10-10 दिवस दिले पाहिजे असा माझा हिशोब होता. म्हणून मी पहिले 70 दिवस घेतले. पहिल्या 70 दिवसाचं नियोजन कसं आहे बघा. जास्त वेळ कोणाला द्यायचा आहे, जास्त वेळ द्यायचा आहे मराठी इंग्लिशला. 6 तास तुम्हाला लँग्वेजला द्यायचे आणि 4 तास तुम्हाला GSला द्यायचे. तुम्ही म्हणणार सर आम्ही 10 तास अभ्यास करत नाही, मी पण कधी केला नाही. 10 तास अभ्यास होत नाही, माझा कधी झाला नाही. पण 10 तास तुम्ही रीडिंगमध्ये बसले पाहिजे अभ्यास करण्याच्या हेतूने.
मग तुमचा 8 तास मन लावून अभ्यास होतो. मग माझं समजतं तुम्हाला मत काय? तुम्ही जर रीडिंगच्या बाहेर उभे आहेत, मग तर अभ्यास होणारच नाही ना. मग हे 10 तास तुम्ही पूर्ण सिरियसली पुस्तकाला धरून बसलेले असले पाहिजे. मला माहिती आहे त्यातले 1-2 तास आपल्या मनात वेगळे विचार चालू असतात. आपल्या डोक्यात काही गोष्टी जात नाही. 8 तास जरी अभ्यास झाला चालेल, पण तुम्ही 10 तास सीरियस प्रयत्न केला पाहिजे अभ्यासाचा. रीडिंगमध्ये बसून किंवा तुम्ही रूममध्ये बसून. बाहेर नका राहू, माझं असं मत आहे. 10 तास तुम्ही त्याच्यासाठी कमिटमेंट केलेली पाहिजे आणि बाकी मग 14 तास तुम्ही काय करताय तो वेगळा विषय. तो पण तुम्ही काय केलं पाहिजे, जे तुमचं मार्क्स वाढेल तेच केलं पाहिजे. मी तुम्हाला ते पुढे सांगेलच. सध्या 10 तासाचा माझा हिशोब आहे. मला माहिती आहे एवढा वेळ पूर्ण सिरियसली अभ्यास होत नाही. पण 10 तास पूर्ण सीरियस प्रयत्न करायचा. 8 तास झाला तरी चालेल. 4 तास कोणाला देणार? 4 तास तुम्ही जीएसच्या विषयांना देणार. आता बघा, त्या लोकांना गॅरंटी नाहीये, की मी प्रिलिम पास होऊ शकत नाही किंवा मी काठावर आहे किंवा ज्या लोकांना 100% समजून गेले, की माझा 40 पेक्षा कमी स्कोर आहे, मी पास होऊ शकत नाही. असे 2 विद्यार्थी 2 प्रकारचे. त्यांनी काय करायचं? त्यांनी 6 तास जीएसला द्यायचं आणि 4 तास मराठी इंग्लिशला द्यायचं. समजतंय तुम्हाला? म्हणजे मराठी इंग्लिशला त्यांनी कमी टाईम द्या, जीएसला जास्त वेळ द्या, कारण तुम्हाला प्रिलिम पास होणं जास्त महत्त्वाचा हेतू आहे. आणि जे पूर्ण वेळ मेन्सचा अभ्यास करताय, त्यांनी 4 तास जीएसला द्या आणि काय करा 6 तास मराठी इंग्लिशला द्या. आता याच्यात पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर तुमचं जीएस चांगलं जे आणि तुम्हाला माहिती आहे, की मला मॅथ रीडिंगला इथे 20 पैकी 16 मिळालेत. मी तिथे 22 पैकी 16, 17 घेऊ शकतो. त्यांनी मग त्याचा टाईम थोडा कमी करून घ्या. इकडे थोडा जास्त टाईम देऊन द्या. बरोबर आहे का नाही? इकडे स्कोप आहे वाढवायचा. बरोबर आहे का नाही? म्हणजे समजा तुम्हाला पॅसेजला 2 मार्क येत आहे किंवा 3 मार्क्स येत आहे आणि जर तुम्ही राज्यसेवेचे सर्व पॅसेज सोडून टाकले आणि तिथे 2 मार्क वाढून गेले, तर ते चांगलंच आहे ना. मग इथे सुद्धा तुम्ही कमी करू शकता पहिले 70 दिवस. इकडे जास्त फोकस राहू द्या. मग आता काय करायचंय बघा. जीएसचं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही ज्या आधी नोट्स काढले आहे, तुम्ही ज्या आधी पुस्तक वाचले, तुम्ही जे आधी सरांचे व्हिडिओ पाहिले जे आपण तेच करा. दुसरं काही करायची गरज नाही याच्यामध्ये. 10-10 दिवस द्यायचे प्रत्येक विषयाला. 7 दिवसामध्ये तुमचा अभ्यास होऊन जाईल. सॉरी 7 विषयांचा अभ्यास तुमचा 70 दिवसामध्ये होईल. 10 दिवस पॉलिटिल द्यायचे, 10 दिवस इकोला द्यायचे. एवढी गरज नाही बरं. तुमचा अभ्यास झाला आहे तो. मॅथला जास्त वेळ द्यायचा आहे. तुमच्या सोयीनुसार करा. तुम्हाला वाटतंय की पॉलिटी 5 दिवसात होऊन जातंय, तर मग इकोला 8 दिवस देऊन द्या. सायन्सला 12 दिवस देऊन द्या. ते तुमच्या सोयीनुसार करा. पण 10 दिवस मी ॲव्हरेज पकडले 7 विषयांसाठी. तुम्ही तो आर-टी-आय वगैरे आता पण नाही पण केला तरी चालेल. तो पुढे करायचा आहे. आता मग 6 तास तुम्ही मराठी इंग्लिशला देताय. तुम्ही कसं करू शकता? तुमच्याकडे 2 प्लॅन आहेत. 3 प्लॅन आहे खरं सांगायचं तर. पहिला प्लॅन असा आहे, की 3 तास मराठीला द्या. त्यातले 2 तास व्याकरण करा. 1 तास तुम्ही शब्दसंग्रह करा. आणि दुसरे जे 3 तास आहे, त्यातले 2 तास तुम्ही ग्रामरला करा. 1 तास व्होकॅबला द्या. म्हणजे दिवसातून दोन्ही विषय करा. हा पहिला प्लॅन. दुसरा प्लॅन असा आहे, की 1 दिवस मराठीला पूर्ण वेळ देऊन द्या. व्याकरण शब्दसमूह. मग अशाच काय करायचं? मग अशाच 4 तास द्यायचे कशाला? मराठीला. 4 तास द्यायचे मराठी व्याकरणला आणि 2 तास द्यायचे शब्दसंग्रहला. मग हे 4 तासमध्ये समजा तुम्ही एखादा क्लास लावलाय, त्या क्लासचे व्हिडिओ बघायचे, पुस्तक वाचायचं, पी-वाय-क्यू वाचायचे. तुम्ही इथे क्लास लावलाय, एखादा क्लासचा व्हिडिओ बघायचा, पुस्तक वाचायचं, पी-वाय-क्यू बघायचे. असं 1 दिवस मराठी करायचं, दुसऱ्या दिवशी इंग्लिश करायचं. असं तुम्ही करू शकता. हा झाला दुसरा प्लॅन. तिसरा प्लॅन असा आहे जो की मी फॉलो करायचो. माझं कसं होतं, मी इतकी खिचडी करायचो आणि अभ्यास करताना मी सिंपल काय करायचो, एक विषय घ्यायचो, तो पूर्ण करून टाकायचो आणि किंवा कमीत कमी 70% ते संपवून टाकायचो आणि मग दुसऱ्या विषयाला हात लावायचो. मग मी असं करायचो, की एक विषय माझी लिंक लागली, की आज मला सर्वनाम संपून गेले, लगेच विशेषण बघून घेतो. कारण जे दर्शक सर्वनाम आहे, त्यांचीच लिंक दर्शक विशेषणांची. तर मला असं वाटतंय, की लिंक लागून गेली विषयाची, मी विषय पूर्ण संपेपर्यंत दुसऱ्याला हात लावायचो आणि हा तिसरा प्लॅन आहे. तुम्ही म्हणणार, की तुम्ही प्लॅन सांगायला तुम्ही आम्हाला कन्फ्यूज करताय. तसं नाही मित्रांनो. एक टॉपर नोट्स काढून पास झालाय. एक टॉपर फक्त अंडरलाईन करून पास झालाय. एक टॉपर बिना खाडाखोड करता पुस्तकावर पास झालेला आहे. प्रत्येकाचा मेंदू वेगळा आहे. प्रत्येकाच्या मेंदूला वेगळ्या सूट करतात गोष्टी. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या मला असं म्हणायचं की प्रत्येकाला वेगवेगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. असं नाही की तुम्ही कोणाला ब्लाइंडली फॉलो केलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला 3 वेगवेगळे प्लॅन सांगितले. तुम्ही एखादा चौथा पण वेगळा प्लॅन करू शकता. काय सांगता येतं? त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचं की या तिघांपैकी तुम्ही ट्राय करा पहिले 4 दिवस. जे तुम्हाला सुटेबल राहील ते करा. पण असं तुम्ही करू शकता. पण तुम्हाला 6 तास तर लँग्वेजला द्यायचे सुरुवातीला एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे. जास्ती देता चांगलंच आहे. म्हणजे मी तुम्हाला 10 तासचा अंदाज सांगतोय ना, 12 तास झाले तर चांगलंच आहे. 14 तास झाले तर एकदमच चांगलं आहे. बरोबर आहे का? आणि मग ते वाढवायचा प्रयत्न करा, कमी करण्याचा प्रयत्न करू नका. हा एक बेसिक तुम्हाला अंडरस्टँडिंग होऊन गेली. काय करू शकतो पहिल्या 70 दिवसामध्ये? पहिल्या 70 दिवसामध्ये तुम्ही लेक्चर बघू शकता किंवा की तुम्हाला सोडवायचं जे पुस्तक तुम्हाला वाचायचं जे हे तर तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. लेक्चर तुमच्या भरोशावर आहे की तुम्हाला क्लासेस करायचे का युट्यूबवर बघायचं का नाही करायचे. तो तुमचा व्यक्तिगत चॉईस आहे. पण हे तर तुम्हाला पर्याय नाही आहे. एवढं तुम्हाला करायचंच आहे. आणि हे पहिल्या 70 दिवसामध्येच करून घ्यायचे. नंतर जेव्हा शेवटचे 70 दिवस असतील किंवा शेवटचा महिना राहील तेव्हा तुम्हाला परत व्हिडिओ बघायला काही टाईम भेटणार नाही. बरोबर? परत व्हिडिओ बघायला तुम्हाला टाईम भेटणार नाही. म्हणजे पहिल्या 70 दिवसामध्ये रिकाम्या कामं संपवून टाकायचे. मग आता आपण पुढे थोडंसं. पण हे तर तुम्हाला करायचंच आहे. आता आपण येऊ नंतरच्या 40 दिवसाचं नियोजन. पहिले 70 दिवस तुम्हाला समजले, व्हिडिओ पाहिले गेले सर्व. नंतरच्या 40 दिवसमध्ये काय करायचं तुम्हाला? जे तुम्ही पुस्तक आणि नोट्स काढली मराठीची तेवढी रिव्हिजन करायची. इंग्रजीचं सेम पुस्तक आणि नोट्स हे करायची.
PYQ तुम्ही टॉपिक वाईज वाचून टाकले पहिल्या 70 दिवसामध्ये. म्हणजे कसं, तुम्ही टेन्स टॉपिक बघितला, टेन्सचा अभ्यास केला, टेन्सवर विचारलेल्या आयोगाचे सर्व प्रश्न बघून टाकले. हा झाला एक मुद्दा. ते पहिल्या 70 दिवसामध्ये PYQ तुमचे वाचले गेलेले आहेत. आता काय करायचं तुम्हाला? आता तुम्हाला PYQ टॉपिक वाईज करायचे नाहीये. आता तुम्हाला करायचं ते, की रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायची तुम्हाला आयोगाची सांगतो मी बरं. कंबाईनच्या जवळपास आतापर्यंत 13 प्रश्नपत्रिका येऊन गेलेल्या आहेत मराठी इंग्लिशच्या. राज्यसेवेच्या तुम्ही घेतल्या, राज्यसेवेचं मराठी इंग्लिश आणि ग्रुप सीचं मराठी इंग्लिश काहीच फरक नाही आहे, काहीच लेवलमध्ये फरक नाही आहे. हार्ड थोडाफार कमी जास्त होऊ शकतो, पण प्रश्न तेच रिपीट होत आहे. मग जर तुम्ही राज्यसेवेचा विचार केला तर राज्यसेवेचे जवळपास 13 पेपर झालेत. 13 किंवा 12 नाही 16 पासून झालेत ना ते. 8 पेपर झाले समजा, 8 ते 9. म्हणजे तुमच्याकडे 22 पेपर आहेत. मग या 40 दिवसामध्ये तुम्हाला 22 प्रश्नपत्रिका सोडवायच्या आयोगाच्या. आता काय करायचं आहे? आता तुम्हाला टॉपिक वाईज नाही सोडायचं आहे. डायरेक्ट आयोगाची प्रश्नपत्रिकेची प्रिंट मारायची आणि ते 1 तास लावून सोडवायचं आहे. याचा फायदा काय होतो बघा. जेव्हा तुम्ही एखाद्या सरांचं लेक्चर बघितलं, समजा तुम्ही व्हॉइस चॅप्टर बघितलं, त्यानंतर तुम्ही पुस्तक वाचलं आणि नंतर तुम्ही त्याच टॉपिकवरचे PYQ सोडवले, तुम्हाला लगेच उत्तर येतं. कारण तुम्ही सकाळीच नियम बघितलाय. लेट प्लस काय होतं, कर्म प्लस V1 होतं. इकडे लेट प्लस B प्लस V3. तुम्ही सकाळी व्हिडिओ बघितला, लगेच प्रश्न सोडवताय, तुम्हाला येऊन जातं. पण तोच प्रश्न जेव्हा प्रश्नपत्रिकेमध्ये येतो, पहिला प्रश्न टेन्सचा राहतो, दुसरा व्होकॅब्युलरीचा राहतो, तिसरा पंक्च्युएशनचा राहतो आणि चौथा व्हॉइसचा राहतो, तेव्हा तुम्हाला नेमकं आठवत नाही की B नंतर V3 होता का V3 नंतर B होता. समजते तुम्हाला? मग हा प्रॉब्लेम होऊन जातो जेव्हा आपण एकाच वेळेस प्रश्नपत्रिका बघतो. त्याच्यामुळे तुम्ही टॉपिक वाईज PYQ पहिले सोडवलेत, नंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायची. त्याचे 2 फायदे होता. तेव्हा तुम्ही 50 प्रश्न मराठीचे सोडवलेत. नंतर 51 प्रश्न जेव्हा इंग्लिशचा येतो ना, तेव्हा तुमचा अर्धा तास होऊन गेला असतो. आणि त्या अर्ध्या तासानंतर सोप्या गोष्टी आपल्याला आठवण पडायला लागून जातात. घरी तर आठवण पडतातच, पेपरवर जास्त आठवण पडून जातात. समजते तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट, जे प्रश्न तुम्हाला टॉपिक वाईज समजत होते, ते नियम तुम्हाला तिथे लावता येत होते, ते नियम तुम्हाला प्रश्नपत्रिकेत वापरता येत आहे का नाही, त्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. आणि आयोगाच्या पेपरपेक्षा स्टँडर्ड पेपर कोणता राहू शकत नाही. तुम्ही यावेळेस बघितलं असणार, तुम्ही इतक्या टेस्ट सिरीज दिल्या असतील क्लासेसच्या. खरं सांगा, टेस्ट सिरीजचा किती अंश तुम्हाला दिसला पेपरमध्ये? आयोगाचा प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी, टेस्टची वाल्यांची वेगळी आहे. याचा अर्थ असा नाही की टेस्टचा फायदा होत नाही. टेस्टचा फायदा होतो, पण टेस्टचे वेगळे फायदे आहेत. जसं टाईम मॅनेजमेंट जमतं, कोणत्या टॉपिकची रिव्हिजन राहिली ते समजतं, सिली मिस्टेक कमी होतात. जसं एका विद्यार्थिनीचा मला मेसेज आला होता, त्यांनी बुकलेट नंबरच टाकलेला नाहीये. एक ठिकाणी त्यांचं ॲन्सर कीज गोल करायचं राहून, ॲन्सर काय म्हणतात नंबर टाकायचा राहून गेला, असं काहीतरी झालंय. मग असं प्रॉब्लेम होऊन जातात. त्या टेस्ट सिरीजमध्ये चुका कमी होऊन जातात. पण टेस्टच्या प्रश्नांचा आणि आयोगाच्या प्रश्नांचा फार कमी संबंध असतो. त्याच्यामुळे तुम्हाला आयोगाच्या प्रश्नपत्रिका पहिले पाठ करून घ्यायचे आहेत, कारण की यातले बरेच प्रश्न तुम्हाला सापडतील रिपीट झालेले. म्हणजे पुढचे 40 दिवस तुम्हाला हेच करायचं आहे. 22 प्रश्नपत्रिका सोडवायचे आहे आणि जे तुम्ही आधी करून ठेवले तुम्हाला परत वाचायचं आहे. 6 तास तुम्हाला त्याला द्यायचं आहे. 4 तासमध्ये आता पुढच्या 40 दिवसामध्ये GS तुमचा होऊन गेलाय. तुम्हाला RTIला 40 दिवस आहे ना, RTIला तुम्हाला 4-5 दिवस द्यायचे. छोटासा RTI एकदम सोपा आहे तो. 4-5 दिवस द्यायचे. तुम्ही याचे नुसते PYQ जरी चांगले केले ना, तरी तुमचे मार्क्स येऊन जातात. पण तरी तुम्हाला कायदा नवीन वाचायचा आहे आणि PYQ पण वाचायचे आहेत. लोकसेवा हक्क कायदा एका दिवसात होऊन जातो. पण तरी तुम्हाला 3-4 दिवस द्यायचे, बरोबर? कॉम्प्युटरला आणि सुदूर संवेदनला काय करायचं पहिले हा प्रश्न आहे. किती करायचा वेगळा विषय, पण पहिले काय करायचं? कॉम्प्युटरचे पुस्तकाचे नाव मी तुम्हाला सांगू शकतो, पण मी काही तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही पहिले काय करायचं? जे राज्यसेवेला PYQ आले ते चांगले करायचे. राज्यसेवेला जे PYQ आले ते चांगले करायचे आणि YouTubeवर प्रयत्न करेल मी 1-2 व्हिडिओ टाकायचे. नाही आले तर ज्यांनी पण टाकले YouTubeवर व्हिडिओ ते बघून घ्यायचे आणि त्यानंतर टाइम भेटला तर पुस्तक वाचायचं. पण पहिले राज्यसेवेचे PYQ आणि YouTubeवरचा व्हिडिओ. राज्यसेवेचे PYQ आणि YouTubeवरचे व्हिडिओ एवढं पहिले करायचंय तुम्हाला. कमी मेहनत जास्त हे करायचं. मग यांना किती दिवस दिले तुम्ही? समजा 4 दिवस दिले तुम्ही, तरी तुमचे 16 दिवस होत आहे. 5 दिवस द्या समजा. 20 दिवस होऊन गेले समजा. 20 दिवस तुम्ही एवढं केलं, तरी सुद्धा तुमच्याकडे 20 दिवस उरलेत. या 20 दिवसामध्ये तुम्ही काय करा, गणित बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न सोडून टाका. राज्यसेवेला विचारलेले, कंबाईनला विचारलेले, इतर सर्व. आणि करंटचा अजून तुम्ही 10 दिवस म्हणजे 10 दिवस तुम्ही गणित बुद्धिमत्तेला द्या आणि 10 दिवस चालू घडामोडीला द्या. आता मी तुम्हाला काय सांगतो, जर तुमचं चालू घडामोडी चांगलं असेल तर सायन्सला द्या. पण 2 GSचे विषय असे करा जे मार्क देणार आहे तुम्हाला मेन्सला. एवढं तुम्हाला करायचं आहे काय पुढचे 40 दिवस. झालं तुमचं. आता तिसरा टप्पा बघू आपण. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं आता? आता तुम्हाला प्रश्नपत्रिका बघायची नाही आयोगाच्या. तुमच्याकडे किती दिवस उरले? समजा 36 दिवस उरले तुमच्याकडे. मग तुम्ही पुस्तक आणि नोट्स रेफर करणार ज्या तुम्ही काढल्या आहेत तेवढ्या. आणि आता तुम्हाला टेस्ट सोडवायच्या आहेत. किती टेस्ट सोडवा? कमीत कमी 8 टेस्ट सोडवा. कमीत कमी 8 टेस्ट सोडवा. आणि असं नाही की शेवटच्या 36 दिवसामध्ये सोडवलं पाहिजे. कारण इथे बघा तुमच्या 22च प्रश्न होते, प्रश्नपत्रिका होत्या. तुमच्याकडे 40 दिवस होते. तुम्ही या शेवटच्या 18 दिवसांचा सुद्धा वापर करू शकता टेस्ट सोडवण्यासाठी. मग कमीत कमी 8 टेस्ट सोडवा मराठी इंग्लिशच्या. आणि GSच्या गरज असेल तर सोडवा, नसेल सोडवलं तर चालतील. पण मराठी इंग्लिशच्या 8 टेस्ट सोडवा आणि GSच्या पण सोडवा. त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. आता काय होणार माहिती का? एकाच दिवशी पेपर होणार आहे.
मग एकाच दिवशी पेपर होणार आहे. मग जेव्हा तुमचा सकाळी मराठी इंग्लिशचा आणि दुपारून जीएसचा पेपर राहील, तर पहिल्या दिवशी कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला समजेल. पहिल्या रात्री रिव्हिजन कशी करायची हे तुम्हाला समजेल जर तुम्ही टेस्ट सोडवणार तर. मग 8 टेस्ट कमीत कमी द्या. टेस्ट अशा असल्या पाहिजे की सेम आयोगासारख्या, की सकाळी मराठी इंग्लिश, दुपारून जीएस. बरोबर? मग तुम्हाला याच्याने काय होईल माहिती आहे का? पहिल्या टेस्टमध्ये तुम्हाला एक अंदाज येईल, की माझा फक्त मराठीच वाचला होते बरं. इंग्लिश तुम्हाला आठवण पडून जाते. दुसऱ्या टेस्टला तुम्हाला कळेल, तुम्हाला मराठी इंग्लिशचा बॅलन्स समजेल, की किती वेळ द्यायचा आहे. तिसऱ्या तुम्हाला समजेल, की जीएसला कसं फिट करायचं आहे. चौथ्या तुम्हाला समजेल, की यांच्यातले कोणते टॉपिक वाचून जायचे, बाकीचे तुम्हाला आठवत पाहिजे पेपरला. असं तुम्हाला करायचंय आणि मग तुम्ही अशा 8 टेस्ट दिल्या. मग पेपरच्या पहिल्या रात्री तुम्हाला अजिबात टेन्शन राहणार नाही. पहिल्या रात्री तुम्हाला माहिती राहील, की मला एवढा टाईम मराठी करायचा आहे. मराठीमध्ये फक्त हाच टॉपिक वाचायचा आहे. इंग्लिशमध्ये फक्त एवढेच नियम बघून जायचे आणि जीएसमध्ये फक्त हेच टॉपिक मला वाचून जायचे, जे की पेपरला येणार आहे. हे केव्हा समजेल? जेव्हा तुम्ही या टेस्टमध्ये ते अनुभव घेतलेले असतील तेव्हा. मग शेवटचे 36 दिवस तुम्हाला हेच करायचे आहे. 8च टेस्ट द्यायचे आहे. म्हणजे कसं 6-6 दिवसांनी किंवा 5-5 दिवसांनी टेस्ट द्या. 5-5 दिवसांनी टेस्ट द्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासाला पण टाईम भेटेल. टेस्टमध्ये तुम्ही काय शिकले चुका, ते पण तुम्हाला त्यांचा एनालिसिस करायला टाईम भेटेल आणि तुम्ही पुढच्या टेस्टला तयारी करून पण जाणार आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला पण टाईम राहील. असं तुम्ही शेवटचे 5-5 दिवस मिळून 8 टेस्ट दिल्या पाहिजे. आणि टेस्टनुसार रिव्हिजन केली पाहिजे. म्हणजे कसं? सर्वनामावर जेवढे प्रश्न आहेत ते सर्व मला येत आहेत. पण जे क्रियाविषयी येत आहेत ते मला येत नाही. उभयनिव्वयवर जे प्रश्न आहेत ते मला येत आहेत. पण त्यात पण जे गौणत्वसूचक उभयनिव्वय त्याच्यावर मला येत नाही. हे तुम्हाला समजतं टेस्टमध्ये. समजते तुम्हाला? यार मला जेव्हा कारण हा उभयनिव्वय दिलाय ना, तेव्हा मला नेमकं समजत नाहीये, की मिश्र वाक्य का संयुक्त वाक्य? कारण एकदा आयोगाने संयुक्त दिले होते. मग हे तुम्हाला चुका केव्हा समजायला लागतात? जेव्हा तुम्ही टेस्ट देतात आणि त्यानुसार तुम्हाला रिव्हिजन करायची. तुमचं सर्व होऊन गेलेलं आहे. पण आता वाचायचं काय? कशावर टाईम खर्च करायचा आहे केव्हा समजतं? टेस्टच्या अभ्यासावरून समजतं किंवा टेस्टच्या मार्कांवरून समजतं. मग असे शेवटचे 36 दिवस तुम्हाला पेपर 1चं नियोजन करायचं आहे. पेपर 2 सिंपल. ज्या तुम्ही पुस्तक आणि नोट्स काढल्या आहेत तेवढंच तुम्हाला करायचं आहे. त्याच्यावरती काही करायची गरज नाही. हे होतं दिवसांचं नियोजन. आता आपण अभ्यासाचं नियोजन बघू, की कोणत्या विषयाला आपण कसं करू शकतो. बघा, मागच्या वर्षाच्या पेपरचं थोडंसं मी तुम्हाला अॅनालिसिस सांगतो हां. मराठीचे 50 प्रश्न होते. 50 मधले 5 प्रश्न तुम्हाला माहिती आहे उतारायचे. उतारासाठी काय करणार? राज्यसेवेचे जेवढे उतारे विचारले आयोगाने, सी-सॅटला तर 10-10 उतारे राहायचे. बरोबर आहे का नाही? मग त्यात जे उतारे आहेत मराठीमधले ते उतारे सोडवायचे. शब्दसंग्रहावर 12 प्रश्न होते आणि तुम्हाला सांगतो मी, व्याकरणामध्ये शब्दसिद्धी नावाचा जो टॉपिक आहे, तो शब्दसंग्रहासारखाच आहे, व्होकॅब्युलरी सारखाच आहे तो. तर तुम्ही याचे व्याकरणातले हे 8 प्रश्न काढून टाकले शब्दसिद्धीचे, तर हे टोटल 20 प्रश्न तुम्हाला शब्दसंग्रहावर सापडतात. मग किती वेटेज वाढून गेले बघा व्होकॅब्युलरीचं. आणि व्याकरणावर 33 प्रश्न होते. त्यात मी 8 शब्दसिद्धीचे इन्क्लूड करून टाकले आहेत. म्हणजे 25 प्रश्न कोर व्याकरणावर होते असं मी तुम्हाला सांगू शकतो. अशा प्रकारे मराठीचं डिव्हिजन होतं. याचा अर्थ असा आहे, तुम्ही कोणत्याच पार्टला निग्लेक्ट करू शकत नाही. बरोबर? आणि पॅसेजला तुम्हाला एक्स्ट्रा महत्त्व द्यायचं लक्षात राहू द्या. त्याचं कारण असं आहे, 100 क्वेश्चन असतात मराठी इंग्लिशचे. त्यात 2 पॅसेज आहे. मराठीचा एक पॅसेज, इंग्लिशचा एक पॅसेज, जे की फार वेळ खाऊ असतात. एका तासामध्ये तुम्हाला 90 प्रश्न सोडवायचे ग्रामरचे आणि 2 पॅसेज सोडवायचे 10 प्रश्नांचे, जे की फार अवघड काम असतं. त्यामुळे तुम्हाला आयोगाच्या प्रश्नपत्रिका 22 सोडवायच्या आहे आणि 8 टेस्ट सोडवायचे आहे, ज्याच्यात तुमचा स्पीड कव्हर होऊन जाईल आणि हा उतारा तुम्हाला प्रॅक्टिस करून जायचा आहे घरी. असं नाही राहत, की अचानक तुम्हाला पेपरला 3 मार्क पडून गेले का 4 मार्क पडून गेले. लक चाललं तर होऊ शकतं, पण लकच्या भरोश्यावर आपण जाऊ शकत नाही. बरोबर ना? त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करून जायचं आहे आणि याला निग्लेक्ट करायचं नाही. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे. मराठीचं डिव्हिजन असं होतं, म्हणजे आपण कोणालाच कमी समजू शकत नाही. इंग्लिशचं डिव्हिजन तर अजून भारी होतं. इंग्लिशमध्ये ना 28 प्रश्न ग्रामरचे होते. व्होकॅब्युलरीचे 17 प्रश्न होते. म्हणजे व्होकॅबचं वेटेज वाढलेलं आहे लक्षात राहू द्या. आणि पॅसेजचे 5 प्रश्न होते. जवळपास सारखंच वेटेज होतं जसं इकडे होतं डिस्ट्रिब्युशन तसं इकडेच. तुम्ही इकडे पण काहीच निग्लेक्ट करू शकत नाही. सर्व गोष्टींना तुम्हाला न्याय द्यायचा आहे लक्षात राहू द्या. बरोबर? तर सोपं पेपरचं डिस्ट्रिब्युशन आहे. आयोगाने सांगितलं की तुम्हाला जेवढे टॉपिक आम्ही लिहून दिले सिलेबसला सर्व करून यायचे. तुम्ही कोणत्याच गोष्टीला निग्लेक्ट करू शकत नाही. असं आयोगाने आपल्याला सांगून दिलेलं आहे. आता संदर्भ ग्रंथ आपण कोणते वाचले पाहिजे विषयांसाठी ते मी एकदा सांगतो. मराठीला 50 मार्काचा पेपर आहे. त्यात व्याकरणासाठी तुम्ही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वाचलं पाहिजे. मोरा वाळंबे सरांचं पुस्तकाच्या बाहेर काही दुसरं काही करायची गरज नाही. तुम्हाला सांगतो मी. म्हणजे ग्रामरचे किती प्रश्न आले होते? 33 प्रश्न होते ना? 33 पैकी 30 ते 31 प्रश्न याच्यातले होते. कशाला 2 पुस्तकं एक्स्ट्रा वाचता? 30 ते 31 प्रश्न इथून येत आहे. शब्दसंग्रहासाठी बघा, जर तुम्ही मराठीची आयोगाची पीवायक्यूची व्होकॅब करून गेले, तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही. मग पहिलं आपल्याला काय करायचं आहे? आयोगाचे प्रश्न करायचे आहेत. मी पहिल्यांदा जेव्हा मेन्स दिली होती, मी तुम्हाला सांगितलं माझ्या चुका मी तुम्हाला सांगणार आहे. मी जेव्हा पहिल्यांदा मेन्स दिली होती, आमचे एक शिक्षक होते, त्यांनी मला आहे ना शोभा अळवाणी, ए. सागर, मोरा वाळंबे असे 3 पुस्तक आणून दिले. मी ते सर्व वाचून गेलो आणि पेपरला प्रश्न आला होता, की कावळ्याचा समानार्थी काय शब्द आहे? काक. तोच विसरून गेलो तुम्ही. आणि तो इतका फेमस प्रश्न आहे, आयोगाने
त्याच्या आधी 10-20 विचारलेलं होतं. गोष्ट काय असते, जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा करून जाता किंवा जास्ती पुस्तक वाचून जाता ना, तुम्हाला नेमकं पेपरला आठवत नाही, कन्फ्युजन वाढून जातं. त्याच्यामुळे पहिले काय करायचंय, जे आयोगाने विचारलंय ते, बरोबर? त्याच्यामुळे जे आयोगाने विचारले ते रिपीट पण होणार आहे आणि त्याच्यावर तुमचे मार्क्स निघून जाणार आहे. मग आयोगाचे प्रश्न पहिले करायचे आणि नंतर तुम्हाला काय करायचंय मग पुस्तक करायचंय. पुस्तक कोणाचं करायचंय? मोरा वाळंबे सरांचं पुस्तक करायचंय. के. सागर यांचं पण पुस्तक चांगलं आहे आणि ते शोभा आळवणे ते काही करू नका, ते फार मोठं आहे. बरोबर? पण तुम्ही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक करू शकता किंवा के. सागर यांचं पुस्तक करू शकता. कसं करायचं तुम्हाला ते सांगतो मी. नोट्स काढायला सुरुवात करायची पहिल्या दिवसापासूनच. व्होकॅब लिहूनच टाकायची डायरेक्ट. सर्वात पहिले काय करायचं? मराठीची व्होकॅब लिहायची. आपण सायन्समध्ये आवडतं सरांनी मोस्टली तयार केली, पण ती सुरुवात कोणी केली होती खरी? सुरुवात आधी ते डोबे रानरने केली होती, पण तो मेन माणूस होता मेंडेलीव. मेंडेलीवने काय केलं? आवडतं सरांनी तयार केली आणि मध्ये तिने जागा ठेवून दिली. कारण त्याला माहिती होतं आपल्याकडे लिमिटेड नॉलेज आहे आणि ते भविष्यात आपल्याला काही ना काही लोक शोध लावतील. मग ते मेंडेलीव आवडतं सारणीमध्ये रिकाम्या जागा सोडून दिल्या होत्या. तशा रिकाम्या जागा सोडायच्या. म्हणजे कसं बघा, तुम्ही समानार्थी शब्द लिहायचा सूर्य. सूर्याचा समानार्थी शब्द आयोगाने आतापर्यंत 5 ते 6 समानार्थी शब्द विचारलेले आहेत. ते 5 ते 6 पहिले लिहून टाकायचे. नंतर जागा सोडून द्यायची. नंतर जेव्हा तुम्ही वाळंबे सरांचं पुस्तक वाचणार, तेव्हा वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये समजा 4 तुम्हाला एक्स्ट्रा सापडले, ते आपल्या नोट्समध्ये लिहून घ्यायचे. अशी जागा सोडलेली राहू द्यायची. त्याचं कारण असं आहे, की सूर्यावर आयोगांचे पहिले 4 वेगळे शब्द दिले. आयोग 5वा विचारू शकतो. मग पहिले तुम्हाला काय करायचं आहे? आयोगाच्या प्रश्नांची गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत नोट्समध्ये आणि नंतर बाहेरच्या पुस्तकात त्यामध्ये ॲडिशन करायचं आहे आणि पेपरच्या अगोदर फक्त आपली वही वाचायची आहे, दुसरं काहीच वाचायचं नाही आहे. नोटबुक करूनच घ्या, त्याला काही पर्याय नाही आहे. बरोबर? हे होतं मराठीसाठी काय काय करायचं आहे ते. ह्याच्यावरती काही करायची गरज नाही. इंग्लिशसाठी बघा, जर तुम्ही इंग्लिशचं ग्रामर इंग्लिश टू इंग्लिश अभ्यास करताय तर 2 पुस्तकं चांगले आहेत. एक पाल्यान सुरी सरांचं पुस्तक तर तुम्हाला माहितीच आहे आणि दुसरं एक रेन अँड मार्टिन. रेन अँड मार्टिन हे पुस्तक पण भारी आहे. पण जे मागचा ट्रेंड आहे आयोगाचा, जास्ती प्रश्न तुम्हाला पाल्यान सुरीमधले सापडतात. रेन अँड मार्टिन मधला एक प्रश्न आला होता ग्रुप सीला 2 वर्षापूर्वी. त्यानंतर प्रश्न फार कमी होऊन गेले. आणि जर तुम्हाला इंग्लिश टू मराठी करायचं आहे, तर मी स्वतः पुस्तक लिहिलंय. आशा अकॅडमी प्रकाशनाने जे छापलंय. तर ते पुस्तक चांगलं आहे. त्याचं कारण असं आहे, मी माझा जेवढा अनुभव येतो त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मी मागच्या 7 वर्षापासून इंग्लिश शिकवतोय. मग मी ते पुस्तकात ते गोष्ट टाकली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, मी स्वतः मराठी पण शिकवलंय. मराठी पण शिकवलंय, तर मी मराठीच्या अनुषंगाने इंग्लिश शिकवतो. म्हणजे समजतंय तुम्हाला? मराठीचा बरेच नियम इंग्लिशला लागून जातात. मग त्या प्रकारे ते पुस्तक तयार केलंय. म्हणजे तुम्हाला मोरा वाळंबे सरांच्या बऱ्याच गोष्टी इंग्लिशमध्ये तुम्हाला सापडतात आपल्या पुस्तकामध्ये. मग मी त्या अनुषंगाने ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि इंग्लिश टू मराठीमध्ये ते पुस्तक आहे. त्यामध्ये ज्यांना इंग्लिश टू मराठी अभ्यास करायचा आहे, त्यांना ते पुस्तक चांगलं आहे एकदम. आणि दुसरं अजून त्याच्यामध्ये मी उदाहरणं पण जास्त दिली. म्हणजे जसं बघा, पाल्यान सुरीमधले बरेच कॉमन एररचे प्रश्न पुस्तकात पेपर सापडतात. मग त्यांनी जर 10 कॉमन एररचे उदाहरण दिले, तर मी 20 दिलेत. म्हणजे कसं प्रॅक्टिस जास्त व्हायला पाहिजे म्हणून. तर तो एक आहे. इंग्लिश टू मराठी तुम्ही आपलं पुस्तक वाचू शकता आणि इंग्लिश टू इंग्लिशला मग पाल्यान सुरी एकदमच भारी पुस्तक आहे. व्होकॅब्युलरीसाठी बघा, व्होकॅब्युलरीसाठी जर तुम्हाला इंग्लिश टू इंग्लिश किंवा इंग्लिश टू हिंदी करायचं आहे, तर लुसेंटचं पुस्तक भारी आहे आणि ब्लॅक बुकचं पुस्तक चांगलं एकदम. त्यांनी SSCचे सर्वच व्होकॅब कव्हर केलेली आहे. जर तुम्हाला मराठीमध्ये करायचं आहे, तर जे पुस्तक मी लिहिलंय ते पण एकदम चांगलं आहे. कसं केलंय? 70 दिवसाचं चॅलेंजमध्ये त्याला डिवाइड केलंय. प्रत्येक दिवशी 20 काय म्हणता इडियम, 20 इडियम, 15 वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यानंतर 6 सिनॉनिम, 6 अँटोनिम, 10 स्पेलिंग्स आणि फ्रेझल वर्ब घेतले आहेत. जेवढ्या एका वर्बला फ्रेझल वर्ब आहेत तेवढ्या. असं चॅलेंज घेतलेलं आहे बघा. आणि अजून काय घेतलं बघा, 1 2 3 4 5 6 आणि वर्ड्स ऑफन कन्फ्यूज घेतले 5. बरोबर? तर त्याच्यामुळे ते चॅलेंज वाईज केलंय. म्हणजे एका दिवसात तुम्हाला आधी कसं होतं माहिती का, आयोग ईडीएम्सवर जास्त फोकस करायचं. आता तसं उरलं नाही. मग एका दिवशी तुम्हाला सर्व व्होकॅब कव्हर झाले पाहिजे म्हणून 70 चॅलेंजमध्ये डिवाइड केलेलं आहे. ते पुस्तक एकदम मी पूर्णपणे अनुभव लिहिलंय. जेवढे आयोगाने PYQ व्होकॅब विचारली होती ते सर्व व्होकॅब मी त्यामध्ये टाकलेली. तो पण तुमचा म्हणजे तुम्ही PYQ वाचणार आणि तुम्हाला ती व्होकॅब पुस्तकात पण सापडेल. तो पण एक चांगलं फायदा व्हायला पाहिजे म्हणून मी तसं पुस्तक लिहिलंय. ते छोटंसं पुस्तक आहे. हे झालं मराठीमध्ये, इंग्लिश टू मराठी. इंग्लिश टू इंग्लिश आणि इंग्लिश टू हिंदी सांगितलं मी. आणि इंग्लिश टू मराठीमध्ये अजून एक चांगलं पुस्तक आहे व्होकॅब संजीवनी. हे PSI विशाल सवई यांनी ते लिहिलंय. तर त्यांचं पण पुस्तक चांगलं आहे. मागच्या वर्षी बऱ्याच मुलांनी ते पुस्तक वापरलं होतं. मग इंग्लिश टू मराठीसाठी तुम्ही आपलं पुस्तक किंवा त्यांचं पुस्तक वापरू शकता आणि इंग्लिश टू इंग्लिशसाठी मग लुसेंटचं पुस्तक किंवा ब्लॅक बुक वापरा. पाल्यान सुरीमधली व्होकॅब पहिले करायची आणि मग लुसेंटची व्होकॅब किंवा ब्लॅक बुकची व्होकॅब करायची. असं तुम्ही करू शकता. हे होते पुस्तकांच्या सोर्सेसबद्दल. आता मराठीबद्दल बघा, तुम्ही आधी कोणाचा क्लास केला असेल चांगली गोष्ट आहे. तुम्ही स्वतः पुस्तक वाचत असणार तरी चांगली गोष्ट आहे. आपली भाषा आहे, समजून जातं आपल्याला पुस्तक वाचून. असं नाही की क्लास केलाच पाहिजे. पण तरी सुद्धा काय म्हणता, 1-2 मार्क जरी क्लास नाही वाढले तरी भरपूर होऊन जातं. आता मी मराठीचे क्लासेस स्वतः घ्यायचो, पण यावर्षी मला मुलगी झाली 11 जानेवारीला. मग मी तेव्हा मुलांना शब्द दिला होता की त्या खुशीमध्ये मी एक कोर्स तरी फ्रीमध्ये शिकवेल तुम्हाला असं. मग मला मुलगी झाली त्यामुळे मी यूट्यूबवर पूर्ण मराठीचा कोर्स फ्रीमध्ये शिकवणार आहे.
त्यात तुम्हाला बऱ्यापैकी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील. तुमच्या आधी कन्सेप्ट क्लिअर असतील आणि समजा तुमच्या त्या व्हिडिओमुळे 1 मार्क जरी वाढला, शेवटी 1 मार्कच मॅटर करून जातो. बरोबर आहे का नाही? मग मी मराठीचा पूर्ण कोर्स मराठीवर YouTubeवर फ्रीमध्ये शिकवणार आहे. ते सांगण्यासाठी मी पोस्टर लावलं होतं. हा काही कोर्स तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही. मी तो ॲपवरून काढून घेतलाय, म्हणजे कोणाचे पैसे नको जायला म्हणून. तर मी तो YouTubeवर शिकवणार आहे, हेच तुम्हाला इथे सांगायचं होतं. आणि हां, मी 4-5 पुस्तकं वाचून शिकवणार आहे. मग त्या सर्व पुस्तकांची नोट्स मी PDF फॉर्ममध्ये किंवा PPTच्या फॉर्ममध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणार आहे. हा आपला टेलिग्राम चॅनलचा QR कोड आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकूनच देतो. पण तुम्ही हा स्कॅन करून पण टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. तिथे तुम्हाला काय भेटून जाईल, नोट्स पण भेटून जाईल आणि मी पोल पण घेणार आहे 10 प्रश्नांचा रोज. तर ते पण तुम्हाला प्रश्न प्रॅक्टिसला भेटून जातील. इंग्लिश ग्रामरबद्दल आपण थोडंसं जास्त बोलू. मराठी ग्रामरबद्दल मी सांगणार आहे डिटेलमध्ये, पण त्याचा वेगळा व्हिडिओ घेईल मी जेव्हा मी ते लेक्चर चालू करेल तेव्हा. आता आपण इंग्लिश ग्रामरबद्दल थोडंसं बोलू. इंग्लिश ग्रामरवर प्रश्न कसे आलेले आहेत बघा. डेफिनेशनवर फार कमी प्रश्न आलेत. मराठीच्या व्याख्यानावर जास्त प्रश्न आले. इंग्लिशच्या डेफिनेशनवर कमी प्रश्न आलेले आहेत. कन्सेप्टवर प्रश्न आहेत भरपूर. रूल्सवर भरपूर प्रश्न आहेत. टाइप्सवर कमी प्रश्न आहेत. आणि एक्झाम्पलवर सर्वात जास्त प्रश्न आहे. म्हणजे आयोगाने काय केलंय, कन्सेप्टवरून एक्झाम्पल तयार केलेत किंवा रूल्सवरून एक्झाम्पल तयार केलेत आणि एक्झाम्पलवर जास्त प्रश्न विचारलेत. याचा अर्थ असा आहे तुम्हाला डायरेक्ट नियम पाठ करण्याची गरज नाहीये. नियम समजून घ्यायचा आहे आणि त्याचं उदाहरणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बघायचं आहे की उदाहरणामध्ये ते म्हणजे वाक्य जे आहे त्या वाक्याचा अर्थ समजून उत्तर काढायचे. मी तुम्हाला एक एक उदाहरण सांगतो की प्रश्न कसे आलेले आहेत. बघा, हा राज्यसेवेचा प्रश्न होता 2019चा. याच्यामध्ये डायरेक्ट टेन्सची डेफिनेशन विचारून टाकली, काळाची डेफिनेशन विचारून टाकली. याचं उत्तर ऑल ऑफ द बाय. उत्तराकडे लक्ष नका देऊ तुम्ही, फक्त प्रश्न कसा आला ते बघा. आयोगाने टेन्स हा टॉपिक घेतला आणि टेन्सचं डायरेक्ट काय करून टाकलं, व्याख्या विचारून टाकली. असे प्रश्न फार कमी इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये फार जास्त आहेत असे. पुढचं आहे कन्सेप्ट. कन्सेप्टवर प्रश्न कसा आलाय बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. द कॅप्टन अँड द कोच ऑफ द हॉकी टीम अटेंडेड द प्रेस कॉन्फरन्स. म्हणजे त्या हॉकी संघाचे जे कॅप्टन आणि कोच होते त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आता आपला प्रश्न असा आलाय की कॅप्टन आणि कोच हे किती लोक होते, कॅप्टन आणि कोच किती लोक होते. बघा, एकच ठिकाणी आर्टिकल आहे ना, याचा अर्थ दोघी एकच व्यक्ती होती. मग प्रश्न असा आहे की मग उत्तर असं आहे की कॅप्टन आणि कोच हे सेम पर्सन होता, एकच व्यक्ती होतो, कारण आर्टिकल एका ठिकाणी आलाय. हा होता कन्सेप्ट की जर अँडने 2 लोक जोडले, दोघी ठिकाणी आर्टिकल आलं तर 2 वेगळे लोक आणि एकाच ठिकाणी आलं तर एकच व्यक्ती. असे कन्सेप्टवर आयोगाने प्रश्न विचारले. हा 2022चा का 23चा प्रश्न आहे, म्हणजे लेटेस्ट वाला प्रश्न आहे एकदम. रूल्सवर पण आयोगाने भरपूर प्रश्न विचारले. तसं द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. आता हा प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रश्न असा आहे की तुम्हाला या स्मॉल चाइल्ड या नामासाठी तुम्हाला सर्वनाम वापरायचं आहे किंवा त्याला आपण विशेषण सुद्धा म्हणू शकतो, कारण इथे तो काय म्हणतो आपण कोणता विशेषण म्हणतो आपण त्याला, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं त्याला म्हणतो आपण, मालकी दाखवणारे विशेषण असं त्याला वापरायचं आहे. आता नियम असा आहे, पुरुषसाठी आपण हीचे सर्वनाम वापरतो, स्त्रीसाठी आपण शीचे सर्वनाम वापरतो. जिथे आपल्याला लिंग माहित नाही, लहान बाळ मुलगी पण राहू शकते, मुलगा पण राहू शकते, अशा वेळेस आपण इटचे सर्वनाम वापरतो. या नियमावर तो प्रश्न आहे, माहिती उत्तर इट्स असं आलं पाहिजे. हा प्रश्न रिपीट झालाय, लक्षात राहू द्या. रूलवर बरेच प्रश्न आले, जसं आता हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न 5 वेळेस रिपीट झालेला आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. द शिप वॉज रेक अँड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड वॉज ड्रोन. बरोबर वाक्य ओळखायला लावलं त्यांनी. नियम असा आहे तो की एव्हरी किंवा इच यांनी जर आपण नामं जोडली पुढे करते, तर पुढे कितीही करते जोडले तरी एक वचनच क्रियापद घ्यावं लागतं. माहिती एक वचन क्रियापद घेतलंय वॉज, म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसऱ्या ठिकाणी त्याने वेअर हे अनेक वचन क्रियापद घेतलं, चुकीचं आहे. तिसऱ्या ठिकाणी त्याने आर हे अनेक वचन क्रियापद घेतलं, चुकीचं आहे. चौथ्या ठिकाणी त्याने हॅड क्रियापद घेतलं. आता हॅड एक वचन पण राहतं आणि अनेक वचन पण राहतं, पण बघा इकडे पॅसिव्ह व्हायचे, पुढचं वाक्य पण पॅसिव्ह व्हायचे, त्यामुळे हे ऍक्टिव्ह व्हायचं चालणार नाही, पॅसिव्ह व्हायचं पाहिजे होतं. पहिलं वाक्य पॅसिव्ह व्हायचंय, म्हणजे फक्त ए बरोबर आहे. उत्तर तुमचं 4 नंबर आलं पाहिजे. म्हणजे इथे काय केलं आयोगाने, 2 वेगळे नियम घेतले, त्यांना कंबाईन केलं आणि मग प्रश्न तयार केला. म्हणजे नियमांवर प्रश्न आले आणि त्यांची डिफिकल्टी वाढते दिवसेंदिवस. म्हणजे आयोग आता नियमांना जोडून सुद्धा प्रश्न विचारते आणि एक्झाम्पलवरच प्रश्न तुम्हाला दिसत आहे. नियमान म्हणजे डायरेक्टच नियम विचारलेले नाही आयोगाने, हे तुम्हाला समजलं असतं. आता हा प्रश्न 4 वेळेस रिपीट झाला, त्यामुळे काही चुकण्याचं काम नाहीये. मग आता पुढे येऊ आपण. टाईपवर प्रश्न विचारले का, मराठीमध्ये भरपूर प्रश्न विचारले टाईपवर, की आयोग डायरेक्ट विचारून टाकतो की आणि व हे जे उभयनिव्य हे कोणत्या प्रकाराचे आहेत. आपण सांगतो की ते कांदा प्रधानत्व सूचक उभयनिव्याचे. मग आयोगाने त्याचे पण उपप्रकार विचारून टाकलेत, बरोबर आहे का नाही. मग आयोगाने प्रकारावर डायरेक्ट प्रश्न विचारले, मराठीमध्ये भरपूर जास्त, इंग्लिशमध्ये फार कमी विचारलेत. आणि त्यातून तुम्हाला विशेष सांगतो मी, हे जे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे याच्यावर 2 वेळेस प्रश्न विचारला आयोगाने. म्हणजे जर तुमचं PYQ वर चांगलं कमांड असली, तुम्हाला हे सुद्धा माहिती असतं की आयोगाने मागच्या कोणता प्रश्न विचारला होता. 2 वेळेस विचारला आयोगाने प्रकारावर प्रश्न, तो पण फक्त याच्यावर विचारलाय. प्रश्न असा आहे की दोजला अंडरलाईन केलंय
आणि सांगितलं की हा ॲडजेक्टिव्हचा प्रकार कोणता आहे. तो डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे दर्शक सर्वनाम आहे. आता मी पुस्तकात शिकवताना किंवा क्लासने शिकवताना मराठीला अनुषंगाने शिकवतो. मराठीमध्ये आपण शिकतोच दर्शक सर्वनाम किंवा दर्शक विशेषण कोणते कोणते आहेत? हा, ही, तो, ती, तो, ते. इंग्लिशमध्ये सेम आहे. डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह किंवा डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन कोणते कोणते आहेत? धिस, दॅट आणि यांचं अनेक वचन दोज आणि दीज. बरोबर. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे, मराठीचा अभ्यास करताना तसेच नियम तुम्हाला इंग्लिशमध्ये सापडतात. त्यांच्या व्याकरणामध्ये फार मोठा फरक नाहीये. मग तुम्हाला मराठीचं नॉलेज इंग्लिशमध्ये वापरायचं आहे. हा मुलगा चालला किंवा असं म्हणतो मी, हा बघा साप. हा जर दर्शक सर्वनाम आहे, तर इंग्लिशमध्ये जेव्हा म्हणेन मी दिस इज अ स्नेक, तेव्हा तो काय होऊन जाईल? तेव्हा तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन होऊन जाईल. हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे जे सर्वनाम आहे यांच्या पुढे नाम आलं तर ते विशेषण होऊन जातात. त्यामुळे ते दर्शक विशेषण सुद्धा होऊ शकतं आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह सुद्धा होऊ शकता. आता इथे पुढे नाम येऊन गेलंय म्हणून तो काय विचारतोय, ॲडजेक्टिव्ह कोणता आहे म्हणे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणे. तुम्हाला एवढं डोकं लावायची आता सध्याच गरज नाही. समजा तुमचा अभ्यास कमी असेल तर तुम्हाला फक्त एवढं समजून घ्यायचं आहे की तुम्हाला टाईप सुद्धा लक्षात ठेवायचे. एखादा ॲडजेक्टिव्ह बघितला त्याच्यामध्ये कोणती कोणती उदाहरणं येतात हे तुम्हाला वाचून घ्यायची, कारण त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारलाय आणि हे फुकटचे मार्क्स एकदम. म्हणजे तुम्हाला वाक्य नाही समजलं तरी चालेल, डायरेक्ट मार्क्स येतोय. मग अशा टाईप्सचे आपले चुकायला नको मार्क्स. नोट्स काढताना या टाईप्सची सुद्धा नोट्स काढायची. मी तुम्हाला सांगेलच की पुढे नोट्स कसं काढायचं असं. शेवटचा टाईप आयोगाने जो विचारला तो म्हणजे एक्झाम्पल. सर्वात जास्त प्रश्न एक्झाम्पलवर आहे. आयोगाने डायरेक्ट वाक्य दिले आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. जसं इट इज इम्पेरेटिव्ह दॅट द कॅच सॉरी इट इज इम्पेरेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. याच्यामध्ये त्याने काय विचारलंय? मूड काय म्हणे वाक्याचं, त्याला आपण मराठीमध्ये अर्थ म्हणतो. मग हे ना, हे विद्यार्थ वाक्य आहे, त्याला आपण सबजेक्टिव्ह मूड असं म्हणतो. आता आयोगाने वाक्य दिलं आणि डायरेक्ट तुम्हाला त्याचा काय विचारलाय, प्रकार विचारलाय किंवा त्याचा टाईप विचारलाय. अशा वेळेस हा प्रश्न वाक्यावर आहे, एक्झाम्पलवर आहे. म्हणजे हे आयोग एक्झाम्पल बदलून सुद्धा देऊ शकतो. समजते तुम्हाला? मग सर्वात जास्त प्रश्न याच्यावर झालेले आहे की आयोग वाक्य तयार करतं आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला विचारतं. त्यामुळे तुम्हाला इंग्लिश समजणं फार महत्त्वाचं आहे. वाक्याचा अर्थ समजणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्याचे प्रश्न जास्त सापडतात. या 5 प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. नोट्स कशी काढायची? आता आपण वाक्यांची तर काही नोट्स काढू शकत नाही, की आपण प्रत्येकच वाक्य काही नवीन तयार करू शकत नाही आपण. म्हणजे बस जर समजा हे मागचं उदाहरण होतं, याच्यामध्ये दॅट हा कंजंक्शन होता. दॅट कंजंक्शन जोडलेलं वाक्य कसं असतं? सबजेक्टिव्हचं असतं. मग आता दॅट कंजंक्शन वाले मी तुम्हाला असे 1000 वाक्य तयार करून दाखवेल, तुम्ही त्यांची नोट्स काढू शकत नाही. बरोबर आहे का नाही? ते आयोग मनाला पडेल ते तयार करेल. मग तुम्ही काय करू शकता? तुम्ही सबजेक्टिव्ह मूडमध्ये काय येतं? दॅटच्या कंजंक्शनचे वाक्य अशी नोट्स काढू शकता. समजते तुम्हाला? मग नोट्स कशी काढायची? व्याख्या लिहायची, टाईप लिहायची आणि अशा गोष्टी लिहायच्या. एक्झाम्पल काही लिहायची गरज नाही. हां, जे एकदमच एक्झाम्पल 4 वेळेस रिपीट झालंय, जसं द शिप वॉज रेक, हे 4 वेळेस रिपीट झाले, तेवढीच एक्झाम्पल तुम्हाला नोट्समध्ये लिहायचे आणि पेपरच्या अगोदर तेवढी नोट्सच फॉलो करायची. आता मागच्या 7 वर्षामध्ये आयोगाने कसे किंवा 6-7 वर्षामध्ये आयोगाने कसे प्रश्न विचारले, कोणत्या टॉपिकला फोकस केलं इंग्लिशला, ते मी इथे लिहून आणलेलं आहे. जसं बघा, बेसिकवर आहे ना आयोगाने दरवर्षी तुम्हाला प्रश्न विचारले. 1-2 वर्ष सोडले तर दरवर्षी तुम्हाला प्रश्न सापडतात. 2-3 असे प्रश्न बेसिकवर सापडतात. त्यामुळे बेसिक्सला इग्नोर करायचं नाही. सब्जेक्ट अग्रीमेंट हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे. जरी तुम्हाला इथे प्रश्न कमी जास्त सापडत राहिले, पण त्याच्यामुळे पूर्ण ग्रामर समजायला मदत होते. त्यामुळे तो फारच महत्त्वाचा टॉपिक आहे. मागच्या वर्षी 1 प्रश्न होता. ग्रुप सीला 3 प्रश्न होते मागच्या वर्षी. नंतर 1, 2, 3 दरवर्षी प्रश्न आहेत. पण एक लक्षात राहू द्या, हा टॉपिक समजला तर बाकी ग्रामर समजतं. त्यामुळे हा एकदमच महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढचा टॉपिक टेन्स. टेन्सवर प्रश्न कमी आहेत. एकदाच फक्त 4 विचारले होते आणि नंतर 2-2. पण दरवर्षी 1 प्रश्न आहेच. त्यामुळे हा टॉपिक आपण इग्नोर करू शकत नाही. 1 मार्क्स फार महत्त्वाचा आहे आणि हा टेन्स इतका सोपा टॉपिक आहे, त्याचा मार्क्स चुकत नाही. त्यामुळे हा टॉपिक पण एकदम महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. पुढे आले तुम्ही व्हॉइस. व्हॉइसवर बघा, ग्रुप बीला दरवर्षी प्रश्न सापडतो मला. इथे नाही आहे. बरोबर, तेव्हा कोरोना वगैरे होता, मग त्यामुळे आयोगाला आठवण पडून गेली व्हॉइसची. बरोबर आहे का नाही? मग पण दरवर्षी 3 ते 2 प्रश्न सापडताय. म्हणजे व्हॉइस असा टॉपिक आहे, जर विचारला तर 2-3 मार्क देऊन जातो. नाही तर मग डायरेक्ट येत नाही. पण तो टॉपिक एकदम सोपा आहे, तो फुकटचे मार्क्स आहे. कंडिशनल असा टॉपिक आहे, मोजून 5 मिनिटाचा टॉपिक किंवा 10 मिनिटाचा टॉपिक येतो. शिकवायला ठरवतं किंवा वाचायला ठरवतं. पण ते 10 मिनिटामध्ये तुमचे दरवर्षी 1 मार्क येतो किंवा 2 मार्क येतात. त्यामुळे हा टॉपिक पण एकदम सोपा आहे आणि मार्क देणार आहे. आर्टिकल हा टॉपिक सोपा आहे आणि त्याच्यामध्ये द आर्टिकलवर आयोगाने जास्त प्रश्न विचारले मागच्या 7 वर्षामध्ये. 4 प्रश्न विचारले, त्यातले 3 प्रश्न 4च्या 4 प्रश्न द आर्टिकलवर आहे. त्यामुळे त्यामध्ये द आर्टिकलवर जास्त फोकस करायचा आहे आपल्याला. याचा अर्थ असा नाही की ए आणि ॲन करायचं नाही. जेव्हा ए आणि ॲन समजेल तेव्हा द समजेल. पण असा टॉपिक आहे की छोटासा टॉपिक आहे, मार्क देणारा टॉपिक आहे. मागच्या परीक्षांमध्ये कंटिन्युअस त्याच्यावर प्रश्न आहे, म्हणजे पुढे पण आयोग त्याच्यावर फोकस कंटिन्युअस करू शकतो. आयोगाचं लक्ष असतं एखाद्या टॉपिकवर. क्वेश्चन टाईप बघा, इतका छोटा टॉपिक आहे आणि इतका फुकटचे मार्क्स येते. दरवर्षी प्रश्न सापडतो. म्हणजे मागच्या 3 वर्षामध्ये तरी दरवर्षी प्रश्न आलेले आहेत. मूड हा एका पेजचा टॉपिक आहे. मागच्या वर्षी 2 प्रश्न होते बघा.
मग हा पण एक छोटासा टॉपिक आहे. डिग्री हा टॉपिक सोपा टॉपिक आहे. दरवर्षी एखादा प्रश्न सापडतो आपल्याला. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मोठा टॉपिक आहे. सोपा नाही म्हणणार मी, मोठा टॉपिक आहे. ऑप्शन कट करून उत्तर येतात, पण तो मार्क देणारा टॉपिक आहे बघा. मागच्या याच्यामध्ये प्रश्न आलेले त्याच्यावर मागच्या 2 वर्षात. आता हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, फ्रेज आणि क्लॉज. कारण हा फ्रेज आणि क्लॉज समजण्यासाठी कंजंक्शन समजून घ्यावं लागतं. आणि फ्रेज आणि क्लॉज समजले तर तुम्हाला मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य हे समजतात. म्हणजे सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन समजतं, सेंटेन्स टाईप समजतो. त्यामुळे हा एकदमच महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा मागच्या वर्षी 3 प्रश्न आले आहेत, त्याच्या वर्षी पण कंटिन्युअस, त्याच्या आधी पण कंटिन्युअस प्रश्न दिसत आहे. हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढचे टॉपिक बघू आपण. सेंटेन्स टाईपवर एकच प्रश्न विचारलाय मागच्या 3 वर्षामध्ये. इथे 2 प्रश्न विचारले आणि हे इतके सोपे प्रश्न आहेत, तर हे बेसिकमध्ये आपण शिकून घेतो. त्यामुळे हे बेसिकचे प्रश्न असं तुम्ही समजा. सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन अवघड टॉपिक आहे. त्यात पण सोप्या गोष्टी रागान प्रश्न विचारलाय. मागच्या वर्षी विचारलाय, त्याच्या आधी फार कमी विचारले. ग्रुप बीला राज्यसेवेला दरवर्षी राहतात, बरोबर. पण हा टॉपिक राज्यसेवेचे प्रश्न जरी करून गेला तरी आपल्याला येऊन जातो. नाऊन आता इथून आहे ना, शब्दांच्या जाती चालू होता. इथून शब्दांच्या जाती चालू होता इथपर्यंत. हा टॉपिक इतका मोठा आहे पुस्तकांमध्ये, काही पुस्तकांमध्ये त्याच्यावर जास्त फोकस केलाय. कारण 10वी पर्यंत आहे ना, आपल्याला सर्वात पहिले नाऊनच शिकवलं जातं. त्यामुळे हा टॉपिक हे शब्दांच्या जाती फार महत्त्वाचं वाटतं आपल्याला. पण जर तुम्ही आयोगाच्या हिशोबाने बघितलं तर जे आपण बेसिकमध्ये कव्हर करतो ना, तेवढंच आयोगाने विचारले. बाकी शब्दांच्या जातीवर एक पण डीप प्रश्न विचारलेला नाही. त्यामुळे हे यांना एवढंच महत्त्व द्यायचं आहे जेवढं आयोग विचारतं. यांची बेसिक फार महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय ग्रामर समजत नाही. पण यांच्या डीप जास्त आयोगाने काही विचारलं नाही, यांच्या डोक्याला ताण घ्यायचा नाही. हे काही जास्त फार मार्क देणारा टॉपिक नाहीये. जसं बघा, एकदम म्हणजे तुम्हाला दुष्काळ पडलेला दिसतो. कुठे प्रश्न सापडतो बघा, नाऊनवर तर प्रश्नच सापडत नाही. एकदाच आलेला आहे 1-2. प्रोनाउनवर ते मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, डिस्ट्रीब्युटिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, तसे प्रश्न आलेले आहेत. टाईपवर याच्यामध्ये पण जर तुम्ही व्यवस्थित बघितलं ना, एकदा प्रश्न आलाय रिलेटिव्ह प्रोनाउनवर आणि एकदा प्रश्न आलाय रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनवर. याच्यावर 2-3दा प्रश्न आले. सॉरी, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनवर, रिफ्लेक्सिव्ह आणि इम्पॅटिक प्रोनाउनवर. जर तुमचा अभ्यास चांगला असला तर तुम्हाला हे सुद्धा माहिती असतं की प्रोनाउन हा 50 पेजचा टॉपिक आहे. त्याच्यामधले 4च पेज महत्त्वाचे. मग तुम्हाला आयोगाच्या प्रश्नांची इतक्या लेवलला अभ्यास करायचा आहे की एखादा अवघड टॉपिक आहे किंवा एखादा मोठा टॉपिक आहे, त्यामध्ये सुद्धा काय महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पेपरच्या अगोदर ते 50 पेज वाचून जायचं नाही, ते 4 पेज वाचून जायचे. मग यासाठी तुम्हाला आयोगाचे प्रश्न चांगले माहिती असले पाहिजे, म्हणून मी असं थोडंसं डिवाइड करून दिलेलं आहे. आणि तुम्हाला अजून याच्यापेक्षा जास्त मायक्रो डिवाइड करायचे. ॲडजेक्टिव्हवर तर काही प्रश्न विचारले नाही, कारण ॲडजेक्टिव्ह हा डिग्री ऑफ कंपॅरिझनला लागून टॉपिक आहे. डिग्रीमध्ये प्रश्न विचारले त्यांनी. व्हर्बवर प्रश्न विचारला नाही. मागच्या वर्षी टाईपवर प्रश्न विचारला तो व्हर्बच्या एका, जो की बेसिकमध्ये आपण कव्हर करून घेतो. मॉडल ऑक्झिलरीवर प्रश्न विचारलाय. आता आपण अवघड टॉपिक आहे मॉडल ऑक्झिलरी, बरं. कारण बऱ्याचदा असं होतं ना, कूड जे काम करतो तेच माईट काम करतो. तर मी मॉडल ऑक्झिलरी थोडंसं अवघड टॉपिक आहे. त्याच्यामध्ये पण शूडवरच प्रश्न विचारला आयोगाने. आपल्याला हे पण समजतं मॉडल ऑक्झिलरी अवघड आहे, पण शूडचे कार्य तर वाचून जातो, कारण शूडवरच प्रश्न विचारले मागच्या 2 वर्षामध्ये आयोगाने. हे तुम्हाला PYQ समजून जातं. याच्यामध्ये मॉडॉक्समध्ये शूड जास्त महत्त्वाचा आहे. ॲडवर्बवर काही प्रश्न विचारला नाही. मागच्या वर्षी ॲडवर्बवर प्रश्न होत्या. माझ्याने कुठेतरी चुकलंच ना लिहिताना आय थिंक, पण मागच्यानी 2 वर्षापूर्वी ॲडवर्बवर प्रश्न होते. माझ्याने टायपिंग मिस्टेक झाली असणार. कंजंक्शन महत्त्वाचा टॉपिक आहे. जरी प्रश्न कमी सापडत आहे, कंजंक्शनच्या टाईपवर प्रश्न विचारला होता आयोगाने एकदा. तर कंजंक्शन महत्त्वाचं टॉपिक आहे, कारण कंजंक्शन समजलं तर क्लॉज समजतं, तर तुम्हाला सेंटेन्स टाईप समजतं, तर तुम्हाला सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन समजतं. आणि कंजंक्शन समजून घ्यायला सर्वात चांगली गोष्ट अशी मराठीचं उभयनिव्य समजून घ्या. एकदा मराठीचं उभयनिव्य समजलं तर मराठीतले संयुक्त मिश्र वाक्य समजतात, म्हणजे मराठीतले प्रकार समजतात वाक्याचे, आणि मराठीतलं ट्रान्सफॉर्मेशन समजतं, वाक्य रूपांतरण. इंग्लिशचं आपोआप समजायला लागतं. तर मराठीचं उभयनिव्य चांगलं करा, म्हणजे इंग्लिशचं वाक्य चांगलं होऊन जाईल. प्रिपोजिशन महत्त्वाचं टॉपिक आहे, समजायला अवघड आहे प्रामाणिकपणे. पण खरं सांगितलं तर मागच्या वर्षी 3 प्रश्न आले होते, त्याच्या आधी प्रश्न नाही आहेत. कारण हे सर्व प्रश्न व्होकॅबमध्ये कव्हर होतात. व्होकॅबमध्ये कुठे? फ्रेझल वर्बमध्ये. इंटरजेक्शन होतं प्रश्न आलेला नाही, एकदा झालाय, तो काही कामाचा प्रश्न नाही आहे, तो बेसिकमध्ये कव्हर होऊन जातो. पार्ट्स ऑफ स्पीच याचा अर्थ काय, की आयोगाने असा प्रश्न विचारलाय का की एक शब्द दिला फास्ट आणि विचारलं की हा कोणत्या कोणत्या शब्दांच्या जातीमध्ये येतो. असा प्रश्न आला होता एकदा. कधी? ग्रुप C 2022ला. आधी मध्ये काही विचारलेला नाही तो. पंज्युएशनवर प्रश्न आधी आलेले आहेत, मागच्या वर्षी काही नव्हता. आणि कॅपिटल लेटरवर काही प्रश्न नव्हता. पंज्युएशनवरचे प्रश्न आहेत ते मी पुढे घेतलेत व्होकॅबच्या कॅटेगरीमध्ये, करेक्ट सेंटेन्समध्ये. हे होतं ग्रामरबद्दल. आता मी तुम्हाला एवढं का बरं सांगितलं रिकाम्या कामं? त्याचं कारण असं आहे, बऱ्यापैकी लोकं इंग्लिशला घाबरतात. मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही इंग्लिशला घाबरायची गरज नाही. जर इंग्लिशच्या ग्रामरवर समजा 30 प्रश्न येत आहे, कमी येत आहे पण 30 समजू आपण. जर 30 प्रश्न येत आहे, ते 30च्या 30 अवघड राहत नाही. या 30 पैकी 15 ते 16 क्वेश्चन ह्या टॉपिकवर येतात आणि जे एकदम सोपे आहेत. मग हे जे टॉपिक आहेत, जे तुम्हाला 50% पेक्षा जास्त मार्क देणार नाही, पहिले तेवढे तर करून घ्या.
एकदा तुम्हाला हे टॉपिक समजले की ज्यांच्यावर आयोग प्रश्न विचारते ते जर तुम्ही करून घेतले, नंतर मग जे अवघड टॉपिक आहे किंवा जे मोठे टॉपिक आहे टाइम खाऊ, त्यांच्यामधले एक एक गोष्टी करा. जसं मॉडॉक्स नाही जमला, शूड जमला पाहिजे, अशा गोष्टी करा. मार्क्स तुम्ही असं जरी केलं तिकडे 16 वरचे 4-5 मार्क्स, 20-22 मार्क्स इझी मिळून जातात 30 पैकी ग्रामरमध्ये. मला तुम्हाला काय सांगायचं होतं, जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचं नीट बारीक अनालिसिस केलं ना, तर तुम्हाला समजतं पूर्ण विषय अवघड नाही. मग जो सोपा आहे तो पहिले करून घ्यायचा. नंतर जे अवघड टॉपिक आहे त्यातले सोपे पॉईंट करून घ्यायचे. समजते तुम्हाला? असं करत करत पूर्ण विषय संपवावा लागतो. एकाच दिवशी सर्वच सोपं होऊन जात नाही. काही गोष्टी अवघड असतातच. पण सोप्या गोष्टी असतात त्या पहिले करून घ्यायच्या, नंतर अवघडला सुरू करायचं. अवघडमध्ये पण सोप्या गोष्टी आधी सुरू करायच्या, नंतर अवघडचा विचार करायचा. असं जरी तुम्ही केलं तर 30 पैकी 25 मार्क्स घ्यायला काहीच अडचण नाही ग्रामरमध्ये. त्यासाठी मी तुम्हाला एवढं विश्लेषण लिहून दिलं इथे. आता तेवढाच महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरीमध्ये असे 5-7च टॉपिक आहेत आणि दरवर्षी सर्वांना प्रश्न विचारले आयोगाने. त्यामुळे कोणतीच गोष्ट इग्नोर करायची गरज नाही आहे. एक मला नवीन पॅटर्न जो सापडला ना तो असा आहे, की आयोगाने आता ट्रॅडिशनल व्होकॅब सोडून इतर व्होकॅबवर थोडा फोकस केला आहे. म्हणजे कसं माहिती का? जर तुम्ही इडियम्स बघितलं ना बघा 9, 3, 3, 6, 7, 5 याचा थोडासा दर्जा आता कमी होऊन गेलाय. नाही तर कधी-कधी 9, 7 असे प्रश्न यायचे. वन वर्ड सोल्युशन इथे बघा 7, 4, 5 आता 5 वर आला होता. म्हणजे याचा दर्जा आहे तसाच आहे. पण मला तुम्हाला काय सांगायचंय, हे 2 टॉपिक एकदम सोपे आहेत. जे की आपण वाचून करून घेतो किंवा कधी-कधी शिकवल्यावर पण समजतं आपल्याला. त्यांना आपल्याला रेग्युलर मार्क देतच आहे. त्यामुळे हे टॉपिक महत्त्वाचे आणि सोपे आहेत त्या. म्हणजे व्होकॅबमध्ये बाकी नाही आलं चालेल, याचे मार्क जायला नको. वर्ड्स ऑफ कन्फ्यूज हा एकदम सोपा टॉपिक आहे. थोडंसं डोकं लावावं लागतं, थोड्या ट्रिक्स तयार करावं लागतं, पण तो मार्क्स देणारा टॉपिक आहे. सिनोनिम अवघड टॉपिक आहे. खोटं बोलणार नाही. सिनोनिम आणि अँटोनिम्स अवघड टॉपिक आहे. पण आता त्याच्यावर प्रश्न वाढलेले आहेत. आधी प्रश्न कमी होते, पण आता प्रश्न वाढतायत हे लक्षात राहू द्या. आता प्रश्न वाढतायत त्यावर, त्यामुळे आपण त्याला इग्नोर करू शकत नाही. जरी अवघड टॉपिक आहे ना, तर समजा 300 शब्द आहेत पुस्तकामध्ये. मग 300 सिनोनिमचे प्रत्येकाचे 3-3 सिनोनिम म्हणजे 900 शब्द आहेत. नका 900 पाठ करू. 100 तर पाठ करून जा. नशीब आलं तर त्या 100 पैकी येऊन जाईल. किंवा 200 पाठ करा, 300 पाठ करा. जर एखादा मोठा घरच्यांनी जेवणाचा मोठा ताट वाढून दिलाय, एकाच वेळेस सर्व खायचं नाही, एक-एक घास खायचा. मग 900 व्होकॅब आहे ते सिनोनिमची आणि अँटोनिमची. तर पहिले 50 करा, 100 करा. आपल्याकडे भरपूर दिवस 146 दिवस आहे. रोज 10 जरी शब्द पाठ केले तरी 1000 शब्दाच्या वरती होतात. सॉरी, रोज 5 जरी शब्द पाठ केले तरी 550-600 शब्द होऊन जातात. मग तुम्हाला तेवढंच करायचं आहे. रोज थोडं-थोडं करायचा प्रयत्न करायचा आहे. अवघड टॉपिक मान्य करतो मी, पण तो जमतो जर आपण वाचत गेलो तर. पण यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. कारण इथे मार्क घेणारे मुलं. आपण इथे पुढे जाऊ शकतो. मग इथे फोकस करायचा आहे. फ्रेझल वर्ब अवघड टॉपिक आहे. पण आता त्याचं वेटेज वाढलंय. दरवर्षी आयोग प्रश्न विचारतात त्याच्यावर आणि मला असं वाटतं यावर्षी पण आयोग त्याच्यावर विचारेल. मग इथे थोडीशी मेहनत घ्यायची आहे. कारण इथे मुलं मार्क्स घेणारच आहे. आपण इथे पुढे जाऊ शकतो. लक्षात राहू द्या. स्पेलिंग्सवर दरवर्षी एखादा प्रश्न आहे. स्पेलिंग्स आपल्याला फक्त काय स्पेलिंग्स टॉपिकमध्ये शिकायचे नाहीये. जे पण आपण इंग्लिश वाचू, पॅसेज सोडवत असताना, ग्रामर करत असताना स्पेलिंग व्यवस्थितच वाचायचे आहे, व्यवस्थित लिहायचे आहे आणि त्या पाठ पण करायचे आहे. आणि कसं करायचं माहिती आहे का? तुम्ही समजा हॉस्पिटलला गेले. मग हॉस्पिटलमध्ये लिहिलं राहतं, की किंवा तुम्ही एटीएममध्ये पैसे काढायला गेले. मग तिथे लिहिलं असतं, "यू आर अंडर सीसीटीव्ही सर्व्हेलन्स." तर काय बघायचं सर्व्हेलन्सची स्पेलिंग काय? कारण त्या आयोगाने 3 वेळेस विचारली. मग तुम्ही जिथे पण इंग्लिशच्या होर्डिंग बघणार, बॅनर बघणार, तिथे स्पेलिंग बघत चालायची. म्हणजे तुम्ही त्या टचमध्ये राहतात. ही सवय करून घ्यायची मेंदूला स्कॅन करण्याची, चुका सापडवण्याची. म्हणजे पेपरमध्ये पण तुम्हाला चुका सापडतात स्पेलिंगमध्ये. आता तो IPL चालू होईल. IPLमध्ये ते इंग्लिशमध्ये कॉमेंट्री ऐकायची. त्याच्याने जास्त फायदा होईल. मराठीवाल्या, हिंदीवाल्या असे पण बोर करतात. इंग्लिशमध्ये एंटरटेन पण होतं आणि अभ्यास पण वाढतो. वर्ड्स फॉर्मेशनवर मागच्या वर्षी एक प्रश्न होता. थोडासा वेगळा टॉपिक आहे, पण आहे विचारण्यासारखा. विचारला नाही आजपर्यंत आयोगाने. एक प्रश्न विचारलाय. शेवटी बघायचं त्याला. टाईम भेटला. सफिक्स प्रिफिक्सवर मागच्या वर्षी एक प्रश्न होता. एखादा प्रश्न घेऊन जातो सफिक्स प्रिफिक्सवर. करेक्ट सेंटेन्स. आता हा टॉपिक असा आहे ना, त्याच्यामध्ये ग्रामर, व्होकॅब, पंक्च्युएशन एकत्र करून आयोगाने कधी-कधी विचारलंय. म्हणजे एकाच वाक्यात 4 वेगवेगळ्या टेन्सचा पण नियम आहे. सब्जेक्ट वर्गचा पण नियम आहे. प्रोनाउनचा पण नियम आहे. असं आयोगाने वाक्य तयार करून टाकलेत. म्हणजे करेक्ट सेंटेन्सवाले मागच्या वर्षी 3 प्रश्न होते. म्हणजे सर्व नियमांची खिचडी. आणि दरवर्षी 2-3 प्रश्न आपल्याला करेक्ट सेंटेन्सवर सापडतात. त्यामध्ये वेगवेगळ्या टॉपिकचे नियम असतात. यांना आपण टॉपिकमध्ये डिवाइड करू शकत नाही. अशा प्रकारे पेपरचं स्वरूप असतं. मग काय करायचं? पहिले सोपे टॉपिक करायचे. नंतर अवघड टॉपिक करायचे. अवघडमध्ये पण आधीचे सोपे ते करायचं. नंतर उरलेला टॉपिक करायचा. अशा प्रकारे आपला हा विषय संपवायचा आहे. बरोबर? आता थोडंसं मला प्रश्न कसे बदलत आहे, पॅटर्न कसं बदलतंय किंवा आयोग कसं विचारतं प्रश्न तेवढं तुम्हाला सांगायचं आहे. जास्त वेळ उरलं नाही लेक्चर, पण तुमच्या कामाचं आहे पुढचं. बघा आता हा प्रश्न विचारला होता 2012ला आयोगाने. प्रश्न काय होता? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? बोथ डिड नॉट गो, नेदर वेंट. उत्तर काय ते जाऊ द्या. उत्तर असं आहे की ब फक्त बरोबर आहे. आता हाच प्रश्न बघा. आता हा प्रश्न STI 14ला रिपीट झाला. आयोगाने काय केलं? एक वाक्य रिपीट केलं फक्त. म्हणजे याचा अर्थ असा आहे
की तुम्हाला प्रश्न तर वाचायचं आहे, पण प्रश्नामधले प्रत्येक वाक्य वाचायचे. आयोग पूर्ण प्रश्न नाही रिपीट करणार, पण ते वाक्य ते रिपीट करेल. मग आता STI 14 त्यांनी प्रश्न विचारला, बोथ डिड नॉट गो. आपल्याला माहिती होतं आधी की हे चुकीचं वाक्य आहे, म्हणजे पुढे पण चुकीचंच राहील ना. मग असा आयोग कधी कधी फक्त एक वाक्य रिपीट करतो. आता हे जे वरचं वाक्य ना, ते सुद्धा रिपीट केलं आयोगाने. ते वेगळ्या पेपरला विचारलं होतं आधी. म्हणजे आयोग 2 वेगळे प्रश्न घेतं, त्यांना कंबाईन करून एक तिसरा प्रश्न तयार करून टाकतो पुढच्या पेपरला, असं होऊ शकतं. पुढे बघा, आता हा आहे ना राज्यसेवा 2016चा प्रश्न आहे. प्रश्न हा ईच वरचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये बघा द शिपचे 2 वाक्य आहेत. हे द शिपचेच वाक्य बघा किती वेळेस रिपीट झाले आता. आता हा जो पूर्ण नियम आहे, हा ईच आणि एव्हरीवरचा नियमवरचा हा वाक्य तयार केला आयोगाने. आता राज्यसेवा 16 प्रश्न आलाय. सेम वाक्य राज्यसेवा 17ला विचारलं आयोगाने. सेम वाक्य STI 17ला विचारलं आयोगाने. आणि मी 3च टाकले आणि बघा अजून कंबाईन 2021ला परत विचारून टाकला आयोगाने. म्हणजे आयोगाला ती जहाज इतकी आवडते काय सांगू तुम्हाला. 4 वेळेस ते इथेच तुम्हाला लिहून दाखवलं. अशा आयोगाने 5 ते 6 वेळेस तो प्रश्न विचारला किंवा ते वाक्य विचारले. समजते तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ असा आहे PYQचा पहिला फायदा काय, की आयोग ॲज इट इज वाक्य रिपीट करून टाकतं. दुसरं, आयोग पूर्ण प्रश्न नाही रिपीट करणार, पण त्यातलं एखादं वाक्य, एखादं सेंटेन्स रिपीट करून टाकेल. आणि याचा फायदा असा होतो, जेव्हा तुम्ही सब्जेक्ट ॲग्रीमेंट हा टॉपिक बघता, त्यात 50 नियम आहेत. त्या 50 मधला कोणता नियम महत्वाचा आहे तुम्हाला समजतं? ईच आणि एव्हरीचा नियम महत्वाचा आहे. पेपरच्या अगोदर तुम्ही तो नियम जाणून बुजून वाचून जातात. हा फायदा असतो आयोगाच्या प्रश्नांचा. पुढे आता हा प्रश्न बघू आपण. आता याच्यामध्ये प्रश्न हा STI 15चा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, द सेक्रेटरी अँड ट्रेजरर इज निग्लिजंट ऑफ हिज ड्युटी. वाक्य बरोबर आहे का चुकीचं त्याने विचारलंय. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, अँडने 2 लोक जोडले, आर्टिकल एकाच ठिकाणी आलंय, म्हणजे एकच व्यक्ती आहे, म्हणजे क्रियापद एकच पाहिजे. हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर 2 नंबर झाला पाहिजे. आता याच्यावर पुढे प्रश्न विचारला येसू सूत्राला. येसू सूत्राला प्रश्न कसा विचारला त्याने आता वाक्य बरोबर आहे का चुकीचं त्याने विचारलंय. 2 वाक्य दिले, दोन्ही बरोबर आहेत. आणि त्याने विचारलंय की याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे. कसं बघा, इथे एकच आर्टिकल होतं, अँडने 2 लोक जोडलेत आणि एकच आर्टिकल होतं. इथे अँडने एकच व्यक्ती जोडलाय, पण 2 आर्टिकल आहे आता. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पहिल्या ठिकाणी जो कुत्रा आहे तो एकच आहे, दुसऱ्या ठिकाणी जो कुत्रा आहे तो 2 आहेत. कारण 2 वेळेस आर्टिकल आलंय. म्हणजे आयोगाने पहिले नियमावर वाक्य देऊन टाकलं होतं सोपं. नंतर आयोगाने वाक्य तयार केलं, वाक्य बरोबर दिलं आणि मग सांगितलं की तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे का. अशा प्रकारे आयोग थोडंसं आता डीप जातंय. म्हणजे आयोग आता हे नाही विचारते की बरोबर आहे का चूक आहे. आयोग विचारते की तुम्हाला ती कन्सेप्ट माहिती आहे का. याचं उत्तर काय, पहिल्या वाक्यात एकच कुत्रा आहे, दुसऱ्या वाक्यात 2 कुत्रे आहेत. आता सेम प्रश्न त्यांनी माझ्या डबल टाईप झालाय सॉरी. आता पुढे बघा, कंबाईन B21ला प्रश्न सेम कन्सेप्टवर आता वाक्य वेगळं करून टाकलं. तिथे कुत्रा होता, आधी कॅप्टन होऊन गेला. कॅप्टन आणि कोच आले हॉकी टीमचे कॉन्फरन्सला आणि विचारलंय की कॅप्टन आणि कोच एकच व्यक्ती का 2 व्यक्ती. एकच आर्टिकल आहे, म्हणजे व्यक्ती एकच असेल असं उत्तर होतं. म्हणजे काय केलं आयोगाने, एक नियम तुम्हाला सांगितलं की हा वाचून या बरं. त्याच्यावर आयोगाने एक करेक्ट सेंटेन्स विचारलं. नंतर आयोगाने काय विचारलं की कन्सेप्ट सांगा. आणि नंतर त्या कन्सेप्टला परत विचारलं वेगळ्या वाक्याने. म्हणजे आयोग त्याच गोष्टींना फॉलो करते. आपल्याला तेच लक्षात ठेवायचं की आयोगाला काय पाहिजे. नाही तर आपण पूर्ण चॅप्टर वाचला नेमका हाच नियम वाचला नाही असं नको होऊन जायला. आता बघा हा प्रश्न टॅक्स असिस्टंट मेन्स 17चा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊस व्हाईट दिस डे. त्याने विचारलंय की वाक्यामध्ये चुकीचं काय म्हणे. बरोबर, ते असेल ते चुकीचं आपल्याला त्यांनी बघायचंय. पण हे वाक्य आयोगाने विचारले. आता हे वाक्य आयोगाने 2 वेळेस सेम विचारलं होतं. आता तिसऱ्यांदा प्रश्न कसा आलाय बघा, मागच्या वर्षी ग्रुप Cचा प्रश्न आहे. प्रश्न काय बघा, मेनी पीपल आर पेंटिंग. आणि आता काय केलं आयोगाने, आता आयोगाने पुढचं वाक्य जोडायला लावलंय. कोणतं वाक्य बरोबर आहे म्हणे. म्हणजे आयोगाने हे वाक्य 2 वेळेस विचारलं होतं आपल्याला, 2 वेळेस किंवा 3 वेळेस. आता आयोगाने हे नाही विचारलं की ते चुकीचं आहे का बरोबर आहे. आयोगाने ते वाक्य अर्ध लिहून टाकलं, अर्ध तोडून टाकलं आणि नवीन प्रश्न तयार केला की सेंटेन्स कंप्लीट करा. म्हणजे तुम्हाला काय सांगतो मी, आयोगाकडे फिक्स टॉपिक आहेत, 20 टॉपिक 22 टॉपिक. आयोगाला त्या टॉपिकमध्ये प्रश्न तयार करायचा आहे. आयोग जुनेच वाक्य उचलते त्यांनी विचारलेले आणि त्याच्यावरून नवीन प्रश्न तयार करते. अशा प्रकारे आयोग मागच्या पेपरवरून पुढचा पेपर तयार करते. मग तुम्हाला समजलं असेल मला तुम्हाला सांगायचं काय, मी तुम्हाला थोड्या वेळात अजून समजून सांगतो की आपण जेवढे प्रश्न मी तुम्हाला सांगितले त्यावर आपण काय काय समजू शकतो. पहिलं बघा, पहिलं असं आहे की 2011 पासून आयोगाच्या आतापर्यंत 5000 पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेले इंग्लिश आणि मराठीवर वेगवेगळे. तुम्ही सांगा मला, सर्वनाम या टॉपिकवर आयोगाने आतापर्यंत 200 प्रश्न विचारलेत. सर्वनाम या टॉपिकवर आयोगाने 200 प्रश्न विचारले. आता आयोगाकडे उरलं काय विचारायला. कारण सर्वनाम ते 200 वर्षापूर्वी होते ते आजच आहे मराठीमध्ये. बरोबर आहे का नाही. सर्वनामाचे मराठीमध्ये 6 प्रकार होते 200 वर्षापूर्वी, आज पण तेवढेच आहे. ते काही बदलणार नाही किंवा वाढत नाही. बरोबर आहे का नाही. या टॉपिकवर सर्व आयोगाने विचारून टाकलंय. मग आयोग काय करणार आहे, आयोग त्याच टॉपिक मधले प्रश्नांना गोल फिरून चूकचं बरोबर करून आयोगाचं योग्य करून प्रश्न तयार करणार आहे.
त्याच्यामुळे आपल्याला पहिला पॉईंट एवढा समजला पाहिजे, आयोगाचे 5,000 प्रश्न विचारले गेलेत, ते 5,000 जरी मी करून गेलो, आयोग त्यातूनच काहीतरी नवीन तयार करणार आहे आणि ते मला मार्क देऊन जाणार आहे. म्हणजे मागच्या प्रश्न आपल्याला इग्नोर करायचं नाही, हा पहिला पॉईंट आपल्याला समजला. दुसरं, व्होकॅबचं महत्व वाढलंय. मी तुम्हाला ते सांगितलं. त्यात पण नॉन ट्रॅडिशनल व्होकॅबचं महत्व वाढलंय. याचा अर्थ असा नाही की इडियम्स अँड फ्रेजेस आणि वन वर्ड सोल्युशन यांचं महत्व कमी झाले नाही, पण बाकीच्यांचं महत्व वाढलंय, सिनोनिम आणि अँटोनिमचं. एकूणमध्ये व्होकॅबचे प्रश्न जास्त आले हे मला तुम्हाला सांगायचे. तर मी आपला इडियम्स, फ्रेजेस, वन वर्ड सोल्युशन, वर्ड्स ऑफ कन्फ्युज हे सोपे टॉपिक तर करायचे जे, पण जे अवघड टॉपिक आहे तिथे थोडी एक्स्ट्रा ताकद लावायची, कारण तेच आपल्या मुलांच्या पुढे घेऊन जातील. पुढे जुन्या वाक्यांवर आयोग नवीन प्रश्न तयार करते, नवीन टाईपचा प्रश्न तयार करते. बरोबर. पहिले कॉमन एरर होतं किंवा एररचा प्रश्न होता, नंतर आयोगाने सेंटेन्स कंप्लीटचा प्रश्न तयार केला जुन्या वाक्यांवरूनच. मग जर एखादं वाक्य आयोगाने विचारलंय, समजा त्या वाक्यामध्ये आयोगाने सर्वनाम चुकीचं दिलं असेल, पण त्याच वाक्यामध्ये पुढे आर्टिकल चुकीचं देऊन टाकेल आयोग. त्यामुळे एखादं वाक्य जर वाचलंय आपण आयोगाच्या प्रश्नाचं, ते वाक्य पूर्णपणे नीट वाचलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं, जुन्याच नियमांवर आता आयोग खोलवर प्रश्न विचारते. आधी आयोग फक्त हे विचारत होतं की वाक्य बरोबर आहे का चूक आहे. आता आयोग विचारते की माणूस एक का दोन आहे. मग असं जुन्या नियमांवरच आयोग काय करते, खोलवर प्रश्न विचारते. हे आपण आयोगाचं पॅटर्न कसं बदलतंय याचा आपण अंदाज घेतला आता इंग्लिशमध्ये. आता आपण इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा. पहिला मुद्दा, जर तुम्हाला क्लास लावायचा आहे तर लावा, कोणाकडे पण लावायचं तर लावा, नाही लावायचं तर नका लावू. मग पहिला मुद्दा तर मॅन्डेटरी नाही. तुम्हाला क्लास बघायचा तर बघा, नाही बघायचं तर नका बघू. जर भीती वाटते तर कोणाचाही क्लास करून घ्या, जर नसेल वाटत तर काही करू नका. पण क्लास जर बघायचा असेल तर माझा बघा, अशी माझी इच्छा आहे, कारण मला वाटतं मी चांगलं शिकवलंय. दुसरं, असं काही नाही, तुम्ही कोणाचाही क्लास करू शकता, तुम्हाला समजलं पाहिजे ते. बरोबर आहे का नाही. एखादा व्यक्ती एकदम भारी शिकवतोय आणि त्याची भाषा तुम्हाला समजत नाही, त्याला काही अर्थ नाही. पुढे पुस्तक तर वाचायचं जे, मी तुम्हाला सल्ला देईल की तुम्ही माझं पुस्तक वाचा, कारण मी मराठीला जोडून पुस्तक लिहिलंय. आणि मी तुम्हाला सांगितलं मराठीचं उभय नव्हे समजलं तर इंग्लिशचं कंजक्शन लगेच समजून जातं. मग मी त्या प्रकारे पुस्तक लिहिलंय, त्यामुळे तुम्ही ते पुस्तक वाचू शकता. तुम्हाला दुसरं जे पण समजत असेल, पालॅन किंवा रेनन मार्टिन इंग्लिश टू इंग्लिश, तुम्ही ते पण वाचता तर चालेल. पण पुस्तक वाचताना मराठीची जोड द्या, हे मला तुम्हाला सांगायचं. आयोगाचे PYQ पहिले टॉपिक वाईज सोडवायचे, नंतर नोट्स काढायची. नोट्स कशी काढायची, पुस्तकातली नोट्स काढायची, त्यातून फक्त काय करायचं, पहिले व्याख्या लिहायची, टाईप्स लिहायचे, आणि जर एखादं आयोगाचं वाक्य एकदम महत्त्वाचं तर तेवढं लिहायचं. म्हणजे व्याख्या, रूल्स आणि टाईप्स एवढं करायचं. आणि जर एखादं वाक्य एकदम महत्त्वाचं आहे तेवढं लिहायचं. नोट्स छोटी असली पाहिजे, असं नको व्हायला की नोट्स पुस्तकापेक्षा मोठी होऊन गेली. नोट्स छोटी असली पाहिजे. मग इम्पॉर्टंट टॉपिकवर फोकस करायचा आणि इम्पॉर्टंट रूल्सवरच जास्त फोकस करायचा. उजळणी करायची या सर्व गोष्टींची. आणि काय करायचं, त्यासोबत प्रॅक्टिस टेस्ट सोडायच्या. त्याच्या आधी काय करायच्या, आयोगाच्या टेस्ट सोडायच्या, म्हणजे आयोगाचे पेपर सोडायचे प्रिंट काढून, नंतर प्रॅक्टिस टेस्ट सोडायच्या. यांची उजळणी करायची. जर तुम्हाला एखाद्याचा क्लास करायचा आहे, व्हिडिओ बघायचे, तर सुरुवातीच्या 70 दिवसामध्ये करून घ्या, नंतर टाईम देऊ नका त्याला. आणि टेस्ट तर मी तुम्हाला सांगितलं शेवटी करायचंच. बरोबर. याला सोडायचं नाही, हे याच्याशिवाय पास होऊ शकत नाही, डोक्यात राहू द्या. बस एवढं तुम्हाला इंग्लिशसाठी करायचं होतं. कोर्सचं शेवटी माहिती सांगून देतो तुम्ही, आता एंड करायचं आपल्याला. कोर्समध्ये बघा, इंग्लिशचा कोर्स आहे कॉम्बो, ज्यामध्ये ग्रामर आणि व्होकॅब दोघांची बॅच आहे. तुम्ही व्होकॅबची आणि ग्रामरची वेगळी बॅच पण घेऊ शकता. म्हणजे तुमचं ग्रामर चांगले तुम्ही व्होकॅब घ्या, तुम्हाला व्होकॅबची बॅच झाली असेल तुम्ही ग्रामर करू शकता. पण कॉम्बो सुद्धा बॅच आहे, कॉम्बोमध्ये फी थोडी कमी लागेल. फी किती बघा, ग्रामरची 581 फी आहे, व्होकॅबची 581 फी आहे. एकत्र घेतलं तर 999 फी आहे. आणि जर पुस्तक घेतलं तर पुस्तकावर कुपन कोड टाकला आहे, तर त्याच्यामुळे अजून थोडी फी कमी होईल. ग्रामरमध्ये मी काय केलंय, कन्सेप्ट शिकवण्यावर भर दिलाय. म्हणजे मी कन्सेप्ट मराठीमध्ये समजून सांगतो. म्हणजे तो कॅप्टन आणि कोच एकच का होता हे मी मराठीत समजून सांगेल तुम्हाला. मराठी व्याकरणची जोड तुम्ही देतो शिकवताना. म्हणजे मी जर इंग्लिशचं कंजक्शन शिकवायचं, थोडंसं मराठीचे उभय नव्याची काय करून देतो, रिव्हिजन करून देतो. रूल्स मी मराठी भाषेतून म्हणजे आपल्या भाषेतून सांगितलेले आहेत. आणि 2,500 पेक्षा जास्त क्वेश्चन मी व्हिडिओमध्ये सोडून घेतले मुलांकडून. आणि 2011 पासून जेवढे PYQ विचारले ते पण मी क्लासमध्ये सोडून घेतले आहेत. आणि प्रत्येक टॉपिकवर टेस्ट आणि PYQ बघा, PYQच्या टेस्ट मी आता अपलोड करतोय. आणि ज्या प्रॅक्टिस टेस्ट आहे त्यांना थोडे 15 दिवस लागतील. त्यात सर्व टॉपिकवर म्हणजे प्रत्येक व्हिडिओवर, टॉपिकवर नाही, आज व्हिडिओ घेताना त्याच्यावरची PYQ टेस्ट आणि त्याच्यावरची प्रॅक्टिस टेस्ट ॲपमध्ये तुम्हाला मिळते त्या कोर्समध्ये. कोर्सची फी 581 रुपये आणि पुस्तक घेतलं तर अजून त्याच्यावर थोडं 10% कमी होणार आहे. व्होकॅबमध्ये काय केलंय, एखादी इडियम तयार कशी झाली त्याच्या ओरिजिनवर थोडासा फोकस केलाय. एकदा ओरिजिन तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये पडून गेलं ना, मग तुम्ही पेपरमध्ये चुकत नाही त्याचा अर्थ. कन्सेप्ट थ्रू टीचिंग म्हणजे मी शिकवताना व्होकॅबमध्ये सुद्धा मी कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की एखादी व्होकॅब, एखादा इडियम निगेटिव्ह का बरं असते, पॉझिटिव्ह का असते, हे पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे वाक्यामध्ये ते वापरताना आपल्याला समजतं. सर्वात महत्त्वाचं जे बाकी क्लासपेक्षा मी वेगळं केलं आहे ते म्हणजे मी जे वन वर्ड सबडिव्हिजन आहे त्यांना मी रूट बेस शिकवलेलं आहे. म्हणजे कसं, की समजा जर तुम्ही बिब्लिओ शब्द घेतला तर बिब्लिओ या रूटवर समजा 6 शब्द तयार होत आहे. तर मी त्या बिब्लिओ रूटवरून ते 6 शब्द शिकवलेत. म्हणजे एका रूटवरून तुमचे 6 शब्द पाठ होऊन जातात.
अशा प्रकारे मी ते शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि जास्तीत जास्त पिक्चर फॉर्ममध्ये व्होकॅब शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिनोनिम, अँटोनिमसाठी काही ठिकाणी स्टोरी वापरली, काही ठिकाणी एखादं वाक्य वापरलंय, ज्यात मी फोटोवरून तुम्हाला शिकवू शकतो असं वाक्य मी तयार केलेलं आहे. 2011 पासून जेवढी PYQ आहेत, ते सर्व व्होकॅब मी पुस्तकात पण घेतली आहे आणि बॅचमध्ये पण घेतलेली आहे. प्रत्येक टॉपिकवर PYQ तर अपलोड केलं आहे. प्रॅक्टिस टेस्ट अपलोड करायच्या बाकी, ते 10 दिवसात अपलोड करून टाकणार आहे मी. याची फी पण 581, दोन्ही कोर्स एकत्र केले तर 999 फी आहे. बरोबर. फी अजून कमी करण्याचा प्रयत्न केला असता मी, पण मी तुम्हाला सांगतो 30% इन्कम टॅक्स द्यावा लागतोय, 18% GST द्यावा लागतोय. म्हणजे हातात फार कमी पैसे उरतायत. पण प्रयत्न केला जेवढं कमी करता येईल तेवढं करण्याचा हां. आणि जे शिकवलंय कोर्समध्ये, जर तुम्ही कधी माझा आधी कोर्स केला असेल, तर तुम्हाला जर नुसतं पुस्तक वाचायचे, तर ते पूर्ण कोर्स मी पुस्तकामध्ये रूपांतरित करून टाकले. मग ह्या पुस्तकामध्ये, ग्रामरच्या पुस्तकामध्ये, हे पुस्तक आलंय मार्केटमध्ये, याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात, सर्व कोर्स त्यामध्ये लिहून दिलेला आहे. मग तुम्ही आधी कोर्स केला असेल ना, तर तुम्हाला परत व्हिडिओ बघायची गरज नाही. तुम्ही पुस्तकातून ते शिकून घेणार. पण जर तुम्ही कोर्स करताय, तर तुम्हाला पुस्तकाचा डबल फायदा होईल. म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ बघितले, पेपरच्या आधी तुम्हाला परत व्हिडिओ पाहायची गरज नाही. तुम्हाला फक्त पुस्तक वाचून तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. इकडे आले तुम्ही, तो व्होकॅबचं पण सेम पुस्तक तयार केलंय. जे मी शिकवलंय ते सर्व व्होकॅब त्या पुस्तकामध्ये आहे. याच्यावरती दुसरं काही करायची गरज नाही तुम्हाला. पुस्तक घेतली तर त्यावर बघा, ग्रामरचं पुस्तक घेतलं त्यावर कुपन कोड आहे, ज्याच्याने तुम्हाला बॅच थोडेसे स्वस्त भेटणार आहे. हे होतं पुस्तकांबद्दल. जर तुम्ही मराठीतून अभ्यास करताय आणि तुम्हाला जर माझा सल्ला पाहिजे असेल, तुम्ही हे पुस्तक वापरावं असं मला वाटतं. आता शेवटचा मुद्दा, की आपण मेन्सला बसलो पहिल्यांदा किंवा तिसऱ्यांदा, तर आपण काय चुका करतो? ज्या मी चुका केल्या होत्या, ज्या की अभ्यास व्यतिरिक्त चुका असतात, त्यांच्यावर मी 10 मिनिटं बोलतो आणि हा व्हिडिओ संपवतो. बघा, ही सर्वात पहिली आता सध्याची परिस्थिती आपली, ती म्हणजे काय? जो सर्वात मोठं डिस्ट्रॅक्शन आपल्या आयुष्यात सध्याच्या घडीला आहे, ते म्हणजे स्मार्टफोन आणि सोशल मीडिया. आणि फक्त तुम्हीच नाही, तर मी सुद्धा त्याचा शिकार आहे. मी भरपूर वेळ YouTubeवर किंवा Instagramवर टाईमपास करतो. याचा अर्थ असा नाही की माझी इच्छा राहते, पण होऊन जातो टाईमपास. आता मी ते कमी केलं. मी एक साधा फोन घेतला त्यासाठी आणि मी भरपूर विचार केला की आपण हे कमी कसं करू शकतो. तर मला एक गोष्ट समजली, जेव्हा सोशल मीडिया नव्हतं, जेव्हा इंटरनेट नव्हतं, जेव्हा मोबाईल नव्हता, तेव्हा पण मी टाईमपास करायचो. पण तेव्हा माझा टाईमपास वेगळा होता. लहानपणी मी क्रिकेट खेळायचो, मुलांमध्ये जायचो, दिवसभर बाहेर राहायचो, घरी यायचो नाही. तो एक माझा डिस्ट्रॅक्शन होता किंवा तो माझा वेगळा टाईमपास होता. कॉलेजला गेलो तेव्हा पण मोबाईल फोन नव्हते किंवा जास्त इंटरनेट नव्हतं तेव्हा. तर तेव्हा माझा टाईमपास होता की मित्रांमध्ये जाऊन गप्पा मारायचो. कधी पार्टीला गेलो, खायला, प्यायला. पित नाही मी, पण खायला. तर काय म्हणतात तिथे टाईमपास होऊन जायचा. नंतर मोबाईल आले, तर मोबाईलवर टाईमपास व्हायला लागला. याच्यावरून मला एक गोष्ट समजली, की आपला मेंदू रिकामा राहायला तयार नाही. आज मोबाईल आहे म्हणून तो मोबाईलवर टाईमपास करतोय. उद्या दुसरं काही असलं तर त्याच्यावर टाईमपास करेल. आपला मेंदू रिकामा राहायला तयार नाहीये. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन पहिल्यापासून होते आपल्या आयुष्यामध्ये. आता गोष्ट अशी आहे, की सर्व डिस्ट्रॅक्शन बाजूला होऊन गेली. फक्त मोबाईल उरला आपल्या हातात. त्यामुळे आपलं लक्ष मोबाईलकडे जास्ती आहे. मग आपण काय करू शकतो? मला एक गोष्ट समजली, की आपण आपल्या मेंदूला रिकामा ठेवू शकत नाही. आपण काय करू शकतो? त्याला चांगल्या कामाला लावू शकतो. म्हणजे कसं? जर सोशल मीडिया बघायचं आहे, तर YouTube बघा Instagramपेक्षा. YouTube बघायचंय, तर त्यापेक्षा मध्ये हिरोईनचे डान्स बघण्यापेक्षा क्लासेसचे व्हिडिओ बघा, रिमोट सेन्सिंग बघून घ्या किंवा एखादा ट्रिक्सचे व्हिडिओ बघून घ्या Googleच्या. समजते तुम्हाला? तुम्ही डिस्ट्रॅक्शन कमी करू शकत नाही ना, मग ते चांगल्या दिशेने वळवून टाका. जर तुम्हाला सोशल मीडिया बघायचे, तर चांगले व्हिडिओ बघा जे तुमच्या अभ्यासात मार्क्स देऊन जाणार आहे. आणि दुसरं, जर कधी नाहीच बघितलं, ते समजा टाईमपासच करायची इच्छा आहे, तर मग अशा वेळेस मोबाईल नका करू, त्याच्याऐवजी एखादं पुस्तक वाचून टाका. जे की समजा समाज सुधारकाचं पुस्तक आहे, एखादं मोटिव्हेशनल पुस्तक आहे, मोटिव्हेशनल म्हणजे गोष्टींचं पुस्तक आहे किंवा इतर अवांतर वाचनाचं पुस्तक आहे, ते वाचून टाका. तुम्हाला जर रिकामं राहता येत नाही, तर असे चांगले कामं करा, जे की रिकाम्या वेळात सुद्धा तुम्हाला चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करेल. तर प्रयत्न करा, कमीत कमी मोबाईल, कमीत कमी सोशल मीडिया वापरायचं. आणि जर वापरायचं जे, तर अशा गोष्टी वापरा ज्या आपल्या काय म्हणता मार्क वाढवण्यासाठी मदत करतील. हा झाला पहिला मुद्दा. दुसरं, नॉईज अँड एन्व्हायर्नमेंट. अशा ठिकाणी अभ्यास करा जिथे शांतता आहे, जिथे जास्त चलबिचल नाही आहे, जिथे जास्त लोक आरोळ्या मारत नाही आहे, अशा ठिकाणी अभ्यास करा. नाही तर आपण अभ्यास करतोय आणि बाकीचे सर्व मित्र IPLची मॅच बघते. आता IPL चालू होईल, तर 23 मार्चला आय थिंक. तर असं नका करू की मुलं आरोळ्या मारते, धोनी आला आणि तुम्ही इकडे अभ्यास करताय. प्रयत्न करा, जितक्या शांततेत अभ्यास होईल तितकं चांगलं आहे. पुढे तिसरं, प्रोक्रॅस्टिनेशन. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे चालढकल करणं, पुढे लटकून द्यायचं, की हा टॉपिक मला वाचायचा आहे, पण एक काम करतो, चहा पिऊन येतो, पुढे वाचतो. असं नका करू. चालढकल नका करू, कारण आपल्याकडे लिमिटेड टाईम आहे. आणि जे मेन्सला बसणारे मुलं, ते सर्वच हुशार मुलं आहेत. प्रिलिम्सला असं कोणी पण फॉर्म भरून देतं, तसं मेन्सला राहत नाही. मेन्सला आलेल्या प्रत्येकाला नोकरी लागणार आहे, नोकरी पाहिजे. त्याच्यामुळे मेन्सला तुम्ही जितका वेळ टाईमपास करणार आहे, जर जितका वेळ तुम्ही टाईमपास करताय मोबाईलवर का दुसऱ्या ठिकाणी, तितका वेळ दुसरा कोणतरी रीडिंगमध्ये बसून अभ्यास करतोय. तो तुमची जागा खातोय. त्याच्यामुळे आणि शेवटी मग आपण म्हणतो, यार माझी सिली मिस्टेकच होऊन गेली आणि 2 मार्क्स कमी येऊन गेले. मग 4 मार्क्स जास्त पडले असते अभ्यास करून. समजतंय तुम्हाला? त्याच्यामुळे चालढकल करू नका. तुम्ही जेव्हा टाईमपास करताय, तेव्हा दुसरा कोणतरी अभ्यास करतोय. तर हे प्रोक्रॅस्टिनेशन काही करू नका.
आणि हे कसं करायचं मी तुम्हाला सिंपल सांगतो. रात्री झोपताना पहिले शेड्यूल करून घ्यायचा झोपायच्या अगोदर, की उद्या मला काय करायचंय. जेव्हा तुमच्या डोक्यात उद्या सकाळचा प्लॅन असतो ना, तुम्ही सकाळी बरोबर उठता. जर उद्या सकाळचा प्लॅन नसतो, तर मग तुम्ही फक्त अलार्म बंद करता झोपेमध्ये, ते पण तुम्हाला समजत नाही. मग ते तुम्हाला करायचंय, की तुम्हाला प्लॅनिंग करून जगायचंय. याचा अर्थ असा नाही, की एका दिवसात 23 तास अभ्यास करायचा प्लॅन करा. असा प्लॅन करा, की जो सस्टेनेबल आहे लाँग टर्ममध्ये. पुढे एक पुढचं असतं, की आपल्याला आहे ना, आपले मित्र आणि इतर आपल्यावर पीअर प्रेशर असतो. म्हणजे कसं असतं, यार यार माझं तर वय वाढून गेलंय आणि जर ही परीक्षा फेल होऊन गेलो, तर मग पुढचे 2 वर्ष अजून कोणती नोकरी लागणार नाही आणि माझं तर लग्न होणार नाही किंवा माझ्या बहिणीचं लग्न कसं काय करू? आमच्या घरच्यांवर तर कर्ज आहे आणि जर मी नोकरीला लागलो नाही तर काय होईल? असा प्रेशर असतो किंवा एक वेगळं पण आणि अशा टेन्शनमध्ये आणि या ओरिजिनल चिंता आहेत, अशा काही खोट्या चिंता नाहीत. आपल्या प्रत्येकाला टेन्शन असतं. दुसरं एक टेन्शन असतं आपलं, आपले मग मित्रांशी भांडण व्हायला सुरू होते. कसे भांडण होते माहिती आहे का? की माझा मित्र साला मी पहिल्यांदा मेसला बसलोय आणि हा एकदा पण पॉझिटिव्ह बोलला नाही, की तू पास होऊन जाशील. हा तर नुसता म्हणतो, की यार एवढी सोपी राहत नाही मेस आणि एवढं मेरिट लागणार आहे 60 तू तर बसणार नाही. 55 काही खरं नाही. मग आम्हाला निगेटिव्ह करतोय असं आपल्याला वाटतं. पहिली गोष्ट अशी आहे, की आपल्या मित्रांकडून पण एवढी अपेक्षा ठेवू नका, की ते आपल्याला काय करतील मोटिव्हेट करतील किंवा आपले घरचेच मला फोन करत नाहीये आणि ते तर मला विसरूनच गेले. इतका अपेक्षा ठेवू नका. त्याचं कारण असं आहे तुमच्या मित्राला त्याचे व्यक्तिगत प्रॉब्लेम विचारला. त्याला त्याला मार्क्स कमी आले, त्याला त्याचं लग्न करायचंय, त्याला त्याच्या घरी कर्ज त्याच्या घरच्यांचं कर्ज फेडायचंय. त्याच्यामुळे जास्त पण अपेक्षा ठेवू नका दुसऱ्याकडून पण. आपलं आता वय असं आहे. आपल्या घरच्यांना वेगळे टेन्शन विचारणार त्यांची बीपीची गोळी चालू आहे. बरोबर आहे का नाही? त्यांना जगण्याचं टेन्शन होऊन गेलंय. त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवू नका. आता आपलं वय असं आहे, की आपल्याला आता स्वतःला शाबासकी द्यायचं शिकायचंय आणि स्वतःलाच काय म्हणता रागवायचं पण शिकायचंय. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मी मागच्या 6 महिन्यामध्ये 2 पुस्तकं कंप्लीट केली ग्रामर आणि व्होकॅबचे. माझं टार्गेट होतं, की 4 पुस्तकं आले पाहिजे. म्हणजे मला इंग्लिशचं एनालिसिस पण लिहायचं होतं, मराठीचं एनालिसिस पण लिहायचं होतं आणि ते दोघींचं काम चालू आहे अजून पूर्ण झालेलं नाहीये. मग मी कधी-कधी स्वतःलाच बोलून घेतो, की यार आता जर 4 पुस्तकं घेऊन गेले असते, तर मुलांना दुसरं काही करायची गरज झाली नसती. मुलांचं वन स्टॉप काम होऊन गेलं असतं. म्हणजे स्वतःला कधी-कधी रागवून घेतो, की तू पूर्ण काम केलं नाही, तू अजून इतका टाईमपास केला आणि कधी-कधी मी स्वतःलाच समजून घेतो. जास्त निगेटिव्ह व्हायला लागलो का, की ठीक आहे लोकं 5-5, 6-6 वर्षापासून क्लास घेत आहे. त्यांचं ग्रामरचं किंवा व्होकॅबचं पुस्तक आलेलं नाही. तू एका वर्षात 2 पुस्तकं तयार केली. पुढच्या वर्षी अजून 2 होऊन जातील. म्हणजे काय आहे, तुम्हाला स्वतःला शाबासकी पण देता आली पाहिजे आणि तुम्हाला स्वतःला सांत्वना पण देता आली पाहिजे आणि तुम्हाला स्वतःला रागवता पण आलं पाहिजे. आता आपण अशा वयामध्ये त्यामुळे मित्राचे वेगळे प्रॉब्लेम विचारायचे, घरच्यांचे वेगळे प्रॉब्लेम आहे. प्रयत्न करा जितक्या अपेक्षा कमी राहतील, तितकं मानसिक संतुलन चांगलं राहील. जितकं मानसिक संतुलन चांगलं राहील, तितकं आपण प्रोडक्टिव्ह गोष्टीवर फोकस करू, की मला एवढं करायचं आहे पुढच्या महिनाभरमध्ये आणि जेव्हा तुम्ही इतका गोष्टीवर फोकस करणार, तेव्हा तुम्हाला या बाकी गोष्टींचं टेन्शन येणार नाही, की माझं लग्न नाही होणार आणि मी परीक्षा फेल होऊन गेलो तर काय होईल? तुम्हाला माहीत नाही परीक्षा पास होणार आहे का फेल होणार आहे? भविष्याच्या चिंतेमध्ये जगू नका. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, वास्तविकता कमी त्रास देते. कल्पना जास्त त्रास देते. त्यामुळे जास्त कल्पनेमध्ये जगायचं नाही, रिॲलिटीमध्ये जगायचं. आज काय आहे माझ्याकडे 145 दिवस आहे, मला अभ्यास करायचा आहे, पास व्हायचं आहे, बस. भविष्यात काय होईल त्याचा विचार करायचा नाही. कल्पना जास्त त्रास देते आणि जास्त विचार केल्यामुळे प्रेशर येतो. काम केल्यामुळे प्रेशर कमी होतो. पुढे मल्टीटास्किंग हा पण एक मुद्दा आहे. एकाच दिवसात मराठी वाचताना विचार करतो आपण, यार इतिहास तर विसरून गेलो. इतिहास वाचताना विचार करतो, यार इंग्लिश तर विसरून गेलो. इतकं मल्टीटास्किंग करू नका, इतके मल्टी विषयांचा विचार करू नका. जो विषय समोर आहे त्याचाच फक्त अभ्यास करा आणि अभ्यास करताना असं करायचं, की आज मी वाचतोय ना मराठी, उद्या पेपर आहे याच्यावर असं समजायचं आणि उद्या जर मला या टॉपिकवर प्रश्न विचारला तर मला आला पाहिजे. म्हणजे असं वाचायचं, की आज शेवटचा दिवस आहे, उद्या पेपर आहे आणि जेव्हा तुम्ही एखादा विषय वाचताय, दुसऱ्या विषयाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. फक्त विचार करायचा, की हाच विषय आहे, काय म्हणतात पेपरला आणि मला याच्यात मार्क्स मिळवायचे. असा अभ्यास करायचा आणि ते बऱ्याचदा काय होतं आपण मल्टी विषयांचा विचार करतो आणि त्याच्यामध्ये मग हातातल्या गोष्टी सोडून देतो. कमीत कमी विचार करायचा, जे समोर येते फक्त त्याचा विचार करायचा. असा विचार करतो का आपण जेवण करताना, की ताटामध्ये भरपूर वाढून ठेवलंय. गुलाबजामुन, जिलबी, पोहे, खिचडी, भात, वरण, वांग्याची भाजी आणि आपण असा विचार करतो का? आता बट्टी खाताना, "अरे यार, काय म्हणता गुलाबजामुन राहून गेलं बरं." असा नाही विचार करत आपण. एक-एक घास खातो आपण, तेव्हाच पोट भरतं. तुम्ही जर असा विचार करायला लागले, बट्टी खाताना गुलाबजामुन राहून गेलं, गुलाबजामुन खाताना बुंदी राहून गेली, तर मग काहीच जेवण होणार नाही. असं आणि त्यात पंगत उठून जाईल. त्याच्यामुळे जे समोर घास आहे तेवढाच खायचा प्रयत्न करायचा. मल्टीटास्कचा विचार करायचा नाही. पुढे फिअर ऑफ सेल्फ डाऊट अँड लो कॉन्फिडन्स म्हणजे काय? आपल्याला स्वतःवरच डाऊट येतो कधी-कधी आणि काय म्हणतात आपला कॉन्फिडन्स कमी होऊन जातो. यार मी कसं काय करेल? माझी तर पहिलीच मेन्स आहे किंवा याच्या उलटा पण प्रेशर असतो. यार माझी तर 4थी मेन्स आहे, मी 3 फेल होऊन गेलोय. असं लो कॉन्फिडन्स कधी-कधी होतो. हा केव्हा होतो माहिती आहे का? जेव्हा आपण जास्त विचार करतो. तुम्ही जास्त विचार करू नका, जास्त काम करा, जास्त अभ्यास करा. विचार कमी करणार तर कॉन्फिडन्स जास्त राहील असं आहे. आणि कधी-कधी काय करायचं माहिती आहे का? छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खुश राहायचं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये कसं खुश राहायचं? 10 प्रश्न सोडवले Telegramवर. हां, कोणीतरी पोल टाकलाय प्रश्नांचा. 10 प्रश्न सोडवले आणि त्यातले 6 बरोबर आले. तर खुश होऊन जायचं, की 50% जास्त प्रश्न येत आहे बरं मला.
म्हणजे 50% वरती बरोबर आहे. म्हणजे माझ्या यश जास्त आहे, अपयश कमी. अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला कॉन्फिडन्स येत चालतो. मोठ्या गोष्टी कॉन्फिडन्स देत नाही, लक्षात राहू द्या. छोट्या गोष्टी कॉन्फिडन्स देत असतात. त्यामुळे छोट्या गोष्टी चांगल्या करत चला, आपोआप कॉन्फिडन्स वाढत चालतो. पुढे ओव्हर थिंकिंग आणि पॅनिकिंग. ओव्हर थिंकिंग हा पण एक मोठा मुद्दा आहे. ओव्हर थिंकिंग केव्हा करतो माहिती आहे का माणूस? जेव्हा आपण जास्त कंपॅरिझन करतो दुसऱ्याशी. यार मी तर आत्ताशी फक्त बेसिक वाचतोय आणि याचा तर व्हॉईस वाचलं गेलंय. त्याला त्याचं वाचू दे बिचाऱ्याला. काय सांगता येतं? तो 10 दिवस पहिले अभ्यास करून गेले, त्याला 10व्या दिवशी आठवण पडून जाईल, की काय वाचलं होतं मागच्या 10 दिवसापूर्वी. आपण आपल्या पेसने चालत चला. आपण जेव्हा गाडी चालवतो, काय म्हणता हायवेवर, आपण असा विचार करतो का याच्यापुढे जायचंय? नाही. त्याची सुरुवात कुठे आधी झाली आपली सुरुवात नंतर झाली आहे. कदाचित त्याचा स्टॉप आधी असेल, आपला स्टॉप नंतर राहील. आपली कॉम्पिटिशन नाही, आपण फक्त एका रस्त्यावर सोबती आहेत. समजतंय तुम्हाला? त्याच्यामुळे जास्त विचार करायचा नाही, कोण किती पुढे चाललं गेलंय, कोण किती मागे राहून गेलंय. आपल्या कामावर फोकस करायचा, की माझा स्पीड काय आहे, माझा मेंदूला काय अडॅप्ट होतंय आणि त्यानुसार अभ्यास करायचा. ओव्हर थिंक कमी होतो, त्याच्याने माणूस पॅनिक पण कमी करतो. निगेटिव्ह सेल्फ टॉक मी तुम्हाला सांगितलं, की यार मी तर करू शकत नाही आणि मी तर काही एवढा हुशार नव्हतोच आणि इंग्लिश तर मला अजिबात जमत नाही आणि मला तर 10वी पण इंग्लिश जमायचं नाही. असे निगेटिव्ह सेल्फ टॉक करायचे नाही. पॉझिटिव्ह बोलायचं. जर कधी वाटतंय, की मी हे करू शकत नाही, तर एवढा विचार करायचा, की मी कसं काय करू शकतो? नेहमी सोल्युशनचा विचार करायचा, प्रॉब्लेमचा विचार करायचा नाही, की सोल्युशन कसं येऊ शकते याचा विचार करायचा. आणि लोकं पास झाले. मी तुम्हाला खरं सांगतो, मला पहिल्या पेपरला 40 मध्ये फक्त 8 मार्क होते इंग्लिशचे. ते पण अंदाजे होते. आणि नंतर मला एका पेपरला 29 पैकी 27 मार्क्स होते. आणि मी पण फार हुशार होतो, अशात काही भाग नाहीये. मी मेहनत करत गेलो. मला माहिती होतं इंग्लिशशिवाय पास होऊ शकत नाही. मग मी एक-एक विषय करत गेलो, मार्क वाढत गेले. मग कधी पण असं वाटलं, की मी करू शकत नाही. तर प्रश्न असा विचारायचा, की मी कसं करू शकतो? किंवा लोकं कसं करताय? आणि त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा. आणि शेवटचं लॅक ऑफ प्रॉपर स्ट्रॅटेजी. या सर्व गोष्टींचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? जेव्हा तुमच्याकडे नियोजन नाही आहे. मग व्यवस्थित नियोजन करा, की पुढचा 1 महिना काय करायचा आहे, त्याच्या पुढचा 1 महिना काय करायचा आहे, आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे, इतकं बारीक प्लॅन करा. जितकं आणि प्लॅन कसा असला पाहिजे, रिअलिस्टिक असला पाहिजे. की असं नाही की एका दिवसात 24 तास अभ्यास करायचा आहे किंवा 3 दिवसात मराठी संपवायचं असं नका. जेवढं होऊ शकतं तेवढं करा आणि प्रॉपर प्लॅन करा. एकदा प्लॅन करून त्याच्यावर कायम राहा. असं नका की दर 3 दिवसात नवीन प्लॅन होतोय. एकदाच प्लॅन करा विचार करून. 2-4 लोकांचं मत घ्या चांगल्या आणि नंतर स्वतःचा प्लॅन तयार करा. प्रत्येकाचा प्लॅन वेगळा असला पाहिजे. कोणाचा 100% सेम प्लॅन नको असला पाहिजे. कारण कोणाचा रात्री 3 वाजता अभ्यास होतो, कोणाचा सकाळी 6 वाजता अभ्यास होतो, कोणाचा दुपारी 12 वाजता अभ्यास होतो. त्यामुळे आपल्या सोयीनुसार प्लॅन करा. आपल्याला जो सुटेबल होईल तो आणि त्यानंतरच काय करा, त्या प्लॅनवर कायम राहा आणि तोच प्लॅन फॉलो करा. पुढचे 150 दिवस 100% यश तुम्हाला मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपले प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. जसं काही हाउसवाईफ असतील त्यांना कमी टाईम भेटतो. काही लोकं जॉब करतायत त्यांना कमी टाईम भेटतो. तर जेवढा जास्त वेळ देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न करा अभ्यासाला आणि शेवटचा 1 महिना तर पूर्ण वेळ तुम्ही अभ्यास केला पाहिजे. 1 ते 1.5 महिना असं काहीतरी प्रयत्न करा. पण हे पुढचे 120 दिवस, 130 दिवस स्वतःसाठी काढा. कारण पोस्ट मिळून जाईल तुम्हाला. बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये. आता पुढे मराठीची स्ट्रॅटेजी आहे. जेव्हा मी मराठीचे फ्री लेक्चर घेईल YouTubeवर, तेव्हा मी मराठी स्ट्रॅटेजीपासून सुरुवात करेल. तेव्हा पुढचा व्हिडिओ घेईल. तर मला अपेक्षा आहे, की जो तुम्ही इथे टाईम दिला, त्यात तुमचा फायदा झाला असेल. असं नको व्हायला, का मी येऊन माझ्या मनातल्या गोष्टी बोलून गेलो आणि त्याचा तुम्हाला काही फायदा झाला नाही. तर तुम्ही इथपर्यंत बघताय व्हिडिओ. तुम्हाला अपेक्षा आहे, की तुम्हाला काही ना काही चांगलं मिळालं असणार. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मराठीचे लेक्चर्सच भेटू. मराठीचे सर्व व्हिडिओ मी YouTubeवर घेणार आहे. तुमच्या मित्रांना पण सांगा, म्हणजे त्यांना पण फायदा होईल. धन्यवाद.